ते उछाल मिला, बहुत ही अच्छा बाउंसर था। क्या गेंद थी, बल्लेबाज के समझ के बाहर थी। रोशन, मजा आया देखने के बाद। विवेक शेलार जो है पिछले मैच में बल्लेबाजी कमाल की, लेकिन वो ऑलराउंडर है, ये नहीं भूल सकते। वो एक बार फिर गेंदबाज है, फ्रंटलाइन गेंदबाज है। पहिली गेंद पर बाउंसर डाला गया। पहिल्याच बॉलवरती मात्र तिकडे फलंदाजाचं भव्य स्वागत केलं असं म्हणावं लागेल। एक चांगला बॉल तिकडे मात्र पाहायला मिळाला विवेक शेलार कडून। क्या गेंद थी, टप्पा खाने के बाद उछाल जरूर मिला। बल्लेबाज बिल्कुल गेंद को छोड़ना चाहते थे, थोड़ा दुविधा में रहे। सुंदर गेंदबाजी, दुर्बल इंड से गेंदबाजी कर रहे गेंदबाज विवेक शेलार। नमित पाटिल और मोनिल पटेल को यहां से एक अच्छी शुरुआत दिलानी होगी। मोनिल के लिए और सीआर पाटिल फाउंडेशन, एक बहुत ही बड़ा मुकाबला बीच मैदान पर जारी है। अच्छी गेंद थी, बैकफुट पर जाके गया, गेंद को खेल दिया एक्स्ट्रा कवर क्षेत्र में। मिड ऑफ के खिलाड़ी एक्स्ट्रा कवर क्षेत्र में गेंद को फील्ड किया और सिंगल के साथ बल्लेबाज मोनिल पटेल का खाता खुलता हुआ। पटेलने आपला खाता खोला। जसं आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवर ही पहिली रन तिकडे मात्र मोनिल पटेलच्या बॅटमधून येतो। एक सेन्सिबल क्रिकेट, एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट कुठेतरी त्याला खेळायचं या मॅच मध्ये, कारण या मॅच मध्ये डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये ती स्पर्धा त्यांना खेळायची आहे। एक करो मरोची स्थिती असणार है और डू और डाई करना पड़ेगा अप्लाई, या एक बार भी देने पड़ेगा रिप्लाई। क्या गेंद थी, क्या गेंदबाजी करे विवेक, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। प्रश्न विचारला जातोय प्रत्येक बॉलवरती फलंदाजाला, काय घडणार आहे या मॅच मध्ये ना, याचं उत्तर फक्त आणि फक्त वेळ देऊ शकते। बहुत ही अच्छा बाउंसर था, टप्पा खाने के बाद उछाल मिला, कान से सीटी बजाते हुए गेंद विकेट कीपर की तरफ चली गई। विवेक शेलार सदी भी गेंदबाजी कर रहे हैं। बढ़िया गेंद हटकर खेलने का प्रयास, बल्ले का बाहरी किनारा, गदी के खिलाड़ी ने गेंद को फील्ड किया। थर्ड मैच क्षेत्र में एक रन लेने का मौका। सुंदर गेंदबाजी, सटीक लाइन पर सही इलाके में गेंदबाजी कर रहे विवेक शेलार। मॅच मध्ये फक्त आणि फक्त आता वेळच उत्तर देऊ शकते, असं हिंदीमध्ये म्हटलं जातं की वक्त वक्त की बात है, जिसका आ गया वो छा गया। आता वेळ कोणाची आहे, कोणाच्या बाजूने उत्तर देणारी मॅच, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे या सामन्यामध्ये। विवेक बिल्कुल बल्लेबाज को क्रैम्प करते हुए ऑनसाइड पर खेलना तो चाह रहे थे, लेकिन गेंद और बल्ले के बीच वो संपर्क नहीं हो रहा, बल्ले के बीचों बीच नहीं खेल पा रहे। लेग पे का इशारा अंपायर ने किया। विवेक शेलार इस ओवर में पूरी तरह से हावी है बल्लेबाजों के ऊपर। बरोबर आहे, अगदी आपण जर पाहिलं तर कंजूस गोलंदाजी कशी करता येईल या मॅच मध्ये आणि समोरच्या संघाला कमीत कमी धावांवर कसं रोखता येईल। बघा, हलक्याचा लेग स्टंप मधून चेंडूला वळवलं होतं, शरीराचा वेध घेणारा चेंडू तिकडे बघायला मिळाला। फिल्डर मात्र थोडंसं फंबल झाले तिकडे आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते। विवेक अपने बॉलिंग मार्फत किया निर्णायक ओवर। पहले ओवर का खेल लेग स्टंप के बाहर गेंद थी, आखिरी गेंद है और इस बार नियंत्रण नहीं था, तेज करने का प्रयास। मिडिल ऑफ लेग स्टंप पर गेंदबाजी करना चाहते थे रोशन, लाइन से भटकते हुए। जास्त फुटवर्क पाहायला मिळालं नाही फलंदाजाकडून सुद्धा, कारण त्याला सुद्धा कळून चुकलं की हा बॉल आपल्यापासून लांब चाललाय, त्यामुळे जाऊन दिलं चेंडूला विकेट कीपरच्या दिशेनं आणि मात्र अतिरिक्त धावेसोबत संघाची धावसंख्या बिनगडीबाद 5 धावा। इस ओवर की आखिरी गेंद अपने बॉलिंग मार्ग पर विवेक शेलार गेंदबाजी करने के तैयार। नमित ऑन स्ट्राइक, अच्छी गेंद लो, ओ यहां खिलाड़ी मौजूद था मिडा पर, लॉन्ग ऑफ क्षेत्र में बाउंड्री लाइन की तरफ खेलना चाहते थे, क्या छूटा और उसके साथ गेंद बाउंड्री लाइन के बाहर भी चली गई 4 रनों के लिए। क्या छूटा, गेंदबाज का दिल टूटा और आपने बहुत खराब फील्डिंग की। आसान क्या था, क्या छोड़ दिया। नक्कीच एक मोठी चुकी मानावी लागेल आणि चुकीला माफी नाही असं म्हटलं जातं। अगदी हातातला झेली ते मात्र सोडलाय आणि जीवनदानासोबत या 4 धावा मात्र मिळतील। म्हणजे बैल पण गेलो आणि बैलाचं कासरू पण गेलो। जिथे तुम्हाला इथे विकेट मिळवायची होती, झेल पकडायचं होता, तिथे तुम्ही झेल सोडलाय आणि चौकारी गेलाय। विवेक अपेक्षित करत होता की एखादी विकेट आली आहे माझ्या ओव्हर मध्ये, परंतु पाठीमागे जसं वळून पाहिलं त्याच्या हातातून हा झेल सुटल्यानंतर रिॲक्शन बघा विवेकची। अग्रेशन तर पाहायला मिळतच आहे, परंतु राग आहे झेल सुटल्यानंतर चेहऱ्यावरती, कारण महत्वाची विकेट मिळू शकली असती। जी हाँ, एक विकेट प्राप्त आप कर सकते थे, लेकिन बहुत ही खराब फील्डिंग। ये तो लड्डू था और शादी का समय नहीं, लड्डू बांटने का समय नहीं है। डू और डाई वाला मैच है, करो या मरो वाला मैच है। आपने अच्छी फील्डिंग करते, यहां से एक बार फिर वो कैच लपकते तो ये विकेट आपको मिलता, मतलब विवेक शेलार को वो विकेट मिल सकता था। इस ओवर की बात करें तो बहुत ही बढ़िया गेंदबाजी रही है। या मंचावरती आपण पाहू शकता स्पर्धेचे उद्घाटे आदरणीय वरुण पाटील साहेब, त्याचबरोबर दादोजी कोंडदेव स्टेडियम वरती जो इतिहास घडला, नजीमुल्ला ट्रॉफी, त्याचे शिल्पकार व्यासपीठावरती आहेत। त्यानंतर 77च्या माध्यमातून बिग बॅटचा बोलबाला सध्या संपूर्ण भारतात आहे। तारीफही आपण व्यासपीठावरती पाहू शकता।
इस बार अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर लॉन्ग ऑन बॉर्डर की तरफ खिलाड़ी मौजूद है। विवेक शेलार ने गेंद को फील्ड किया, एक रन लेने का मौका। कमलेश की पहली गेंद पर सिंगल लिया गया। इथे मात्र असं दिसून येतं की फलंदाजांनी काहीतरी विचार विनिमय पूर्वकच आज मैदानामध्ये पाऊल टाकलंय. अगदी सेन्सिबल क्रिकेट खेळायचं, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळायचं, विकेट द्यायचे नाहीत समोरच्या गोलंदाजांना. सुरुवातीच्या 2-3 ओव्हर पर्यंत तरी एक चांगली पार्टनरशिप बनवून ठेवायची आणि मग शेवटला कुठेतरी मात्र सेट झाल्यानंतर फलंदाजांनी आक्रमण करायला सुरुवात होईल असा विचार केलेला दिसून येतोय. विकेट कीपर खड़े रह के बल्लेबाजी करने की कोशिश हो रही है दोनों बैटर द्वारा. मोनिल के पास काबिलियत है लेकिन पहले मैच में प्रदर्शन अच्छा नहीं है. नमित के पास भी क्षमता बहुत है. 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं. स्कोर 10 रन बगैर किसी नुकसान के. कमलेश अपनी बॉलिंग मार पर तैयार. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, टप्पा खाती उछाल मिला, हरकत करते हुए गेंद दिशा पर कंट्रोल नहीं, वाइड बॉल का इशारा पर ने किया. मिस्टर स्टार्स स्कोर पर आगे बढ़ता हुआ रन संख्या फिलहाल टोटल 11 रन. नेल्सन आंकड़ा बिलकुल या अतिरिक्त धावा ज्या आहेत ना कुठेतरी कंट्रोलमध्ये ठेवाव्या लागतील. या वेळेला मात्र टप्पा चांगला होता परंतु थोडंसं हलकंसं वळण मिळालं, थोडीशी हरकत पाहायला मिळाली, त्यामुळे अतिरिक्त रन्स मात्र खर्च करतोय. 11 बिनगडी बाद. कमलेश फ्रंटलाइन गेंदबाजी कॉम्बॉक्स से गेंदबाजी कर रहे. मिडॉप का खिलाड़ी विवेक शेलार जो बिल्कुल आप देख रहे हैं लॉक ऑफ की तरफ आ रहे हैं और मिडॉन के जो खिलाड़ी है वो दायरे के अंदर आ रहे हैं. फील्डिंग में थोड़ी तब्दीली, प्लान जरूर है कमलेश का. स्कोर 11 बगैर किसी नुकसान के. अब इनकी लाइन क्या होगी, क्या टिप्पा खिलाएंगे वो देखने वाली बात है. ओहो, थोड़ा शॉट अगर देखे तो बिल्कुल थोड़ा अलग था लेकिन फायदा नहीं हुआ. स्क्वेयर लेग पर अच्छा कैच. खूप मोठा विकेट आहे, खूप मोठा विकेट आहे. आतापर्यंत तरी स्वतःला वाचवून ठेवलं होतं परंतु या वेळेला बघा वेगळ्या धाटणीचा काहीतरी करण्याचा प्रयत्न तिकडे केला आणि हा कॅच पहा, अप्रतिम कॅच आहे. जयेश त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत होते आणि त्यांचं सुद्धा अग्रेशन त्या ठिकाणी दिसून आलं. कारण मगाशी एक कॅच सुटली आहे परंतु या वेळेला मला ती चुकी पुन्हा करायची नाहीये किंवा त्या खेळाडूने जी चुकी केली ती मला करायची नाहीये हे कुठेतरी मात्र त्याच्यावरून दिसून आलं. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का आणि इथे मात्र नमित पाटील तंबूच्या आसऱ्याला माघारी परतत असताना. ये स्टोक अगर वो देख रहे थे कि बिल्कुल निराश है, थोड़ा ऑफ स्टंप की तरफ आए और गेंद को ऑन साइड पर खेल दिया था. दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है. बहुत ही बेहतरीन कैच जयेश का और सफलता मिलती हुई गेंदबाज को. गेंदबाजी करे कमलेश पाटिल. पहले ओवर में विवेक शेलार विवेक बुद्धि के साथ गेंदबाजी रही है. स्कोर अगर देखें तो रन संख्या 11 रन. 11 पमान और बहुत सारी चर्चा हो रही है. नजीमुल्ला साहब, तारिफ भाई और उनके साथ टूर्नामेंट के आयोजन करता वरुण पाटिल साहब और आने वाले दिनों में बहुत सारे अच्छे टूर्नामेंट आने वाले हैं. यहाँ देखिए बहुत नीचे गए और ये शॉट जो था बिल्कुल कंट्रोल में नहीं थे बल्लेबाज. मला वाटतं खूप लवकर पोझिशन मध्ये आले आणि त्यामुळे अर्ली स्ट्रोक खेळला आणि मग त्या मिस टाइम स्ट्रोक सोबत हा झेल जो आहे आणि तो झेलही तितकाच इम्पॉर्टंट आहे आणि तितकाच सुंदर झेल होता. शॉट सिलेक्शन अच्छा नहीं था बल्लेबाज का. न्यू बैटर ने बल्लेबाज पंकज पाटिल. पिछले मैच में लगातार 3 चौके जड़े थे. बहुत ही अच्छा स्टार्ट हुआ था. टप्पा खाते उछाल मिला, ऑन साइड पर दे घुमा के खेलने की कोशिश लेकिन रोशन बात नहीं बन रही है. जबरदस्त गेंदबाजी कमलेश द्वारा. बिलकुल इथे आपण जर पाहिलं तर फलंदाजांना कुठेतरी स्वतःला सेट करायला वेळ लागतोय आणि मगासपासून आपण बघतोय विवेक शेलार तर तसं बघायला गेलं तर एक कसलेला गोलंदाज आणि त्यानंतर कमलेश पाटील एक युवा टॅलेंट आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर प्रत्येक बॉल जो आहे ना प्रत्येक गोलंदाज वेगवेगळ्या पद्धतीने हाताळायचा प्रयत्न करणार आहे कारण ही डू ऑर डाय सिच्युएशन है. अच्छा स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच खेल दिया. गेंद लॉन्ग ऑन बॉडी की तरफ जा रही है. गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगा जोर और ये लगा शानदार 4. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. या वेळेला लेंथ थोडीशी पुढे करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं नुकसान झालं कमलेश पाटीलला. कारण समोर जर आपण पाहिलं तर पंकज पाटील सारखा फलंदाज ज्याच्या बॅटमधून मगाच्या मॅचमध्ये सलग 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्यांच्या समोर जर तुम्ही गोलंदाजी करताय तर मला वाटतं चेंडूला थोडंसं बॅट पासून लांबच ठेवलेलं बरं आणि तो चौकार इकडे मात्र अगदी बॅटच्या पुढ्यात आलेल्या चेंडूवरती. ओवर पिच गेंद थी, फ्रंट फुट पर खेल दिया. बल्ले का पूरा चेहरा दिखाया और मिडॉन का खिलाड़ी दायरे के अंदर है तो शरीर का संतुलन बहुत अच्छा था. आवाज मीठी आई. बैट स्विंग बहुत अच्छा था बल्लेबाज पंकज का. स्कोर 15, 1 विकेट के नुकसान पर. इस बार अच्छी गेंद स्टंप के अंदर लेकिन थोड़ा लेंथ में बदलाव किया गया. 1 रन मुकम्मल करेंगे दोनों बैटर. ओवर दूसरा प्रगति पर है. स्कोर फिलहाल 16 पवन. याही वेळेला मात्र प्रयत्न दिसून येत होता की तसाच काहीतरी पद्धतीचा फटका त्यांना खेळायचा होता परंतु लाईन लेंथ मध्ये बदल झाल्यानंतर थोडंसं अडवलं, स्वतःला थांबवलं. बॅटचा स्प्लिप जो होता, बॅटचा जो स्विंग होता तो कुठेतरी पूर्ण केला नाही. हलक्या हाताने पुश केलं चेंडूला मिड ऑफ क्षेत्ररक्षकाच्या दिशेने आणि एकेरी धाव घेतली आहे. जंटल पुश और थोड़ा सा पुश कर और खुश वाला मामला बीच मैदान पर.
सेंसिबल बल्लेबाजी, पहले अपने चौका जड़ा, उसके बाद में अब दूसरी छोर की तरफ चले गए, मोनिल को मौका दिया बल्लेबाजी करने के लिए। हवा में गेंद है, बहुत ही अच्छा स्ट्रोक है, कवर बॉडी की तरफ गेंद बहुत तेजी के साथ 4 रन, दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और ये लगा शानदार 4। जबरदस्त टायमिंग या वेळेला बघायला मिळालं. अगदी स्लोअर वन डिलिव्हरी होती, त्याची वाट पाहिली आणि त्यानंतर वाट लावली सुद्धा असं म्हणावं लागेल. ओव्हर दी कव्हर्स, थ्रू दी कव्हर्स, हा एक खणखणीत दमदार महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश 2025 चा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करत राहिले तोपर्यंत बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टप्पा खाते उछाल जरूर मिला था, ऑफ टाइम के बाहर गेंद थी, रूम मिला और उसका भरपूर फायदा उठाया बल्लेबाज मोनिल ने. 70 पर यह मुकाबला आप देख रहे हैं. समय आपको बताऊंगा, 12 मिनट का समय और 2 ओवर का खेल समाप्त हुआ. 12 गेंदों का खेल भी हुआ. स्कोर 18 है, अब स्कोर है 20 रन. इस ओवर में बहुत ही शानदार बल्लेबाजी रही है. मोनिल पटेल एक चौका, पंकज पाटिल के बल्ले से एक चौका. और आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं टूर्नामेंट के आयोजन करता हमारे सबके दिल की धड़कन वरुण पाटिल साहब, उनके साथ नजीब जी मुल्ला साहब हैं. और दादोजी कोंडे स्टेडियम पर एक जबरदस्त यादगार टूर्नामेंट पिछले साल रहा. तारीफ है, उनके साथ चर्चा कर रहे हैं. ग्रामीण धमाका बिग बैश 2024-25 का अद्भुत खेल मैदान के अंदर आप देख रहे हैं. और यह भी टूर्नामेंट कुछ कम नहीं है. जैसे कि इससे पहले आपने देखा कि 30 लाख से ज्यादा दर्शकों ने यह टूर्नामेंट देखा है और चर्चा है पूरे भारत में, पूरे टेनिस वर्ल्ड में चर्चा है इस प्रतियोगिता की. बिलकुल या स्पर्धेची चर्चा तर असेलच, परंतु अशीच एक मोठी स्पर्धा येते काही दिवसांमध्येच. गुजरात टेनिस क्रिकेट लीग ही स्पर्धा जी आहे ती गुजरातच्या खेळाडूंसाठी आहे आणि काही दिवसांनी त्या स्पर्धेची अधिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठं बक्षीस आहे, त्याचबरोबर टॉप इन्व्हायटेड 8 टीम या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना दिसू शकतील. 8 टीम एंड 1 ड्रीम. बहुत बड़ा इनाम भी है गुजरात के खिलाड़ी के लिए, बहुत बड़ा मंच. और इवेंट की बात करें तो अल्टीमेट इवेंट द्वारा यह प्रतियोगिता और खूबसूरत और प्रोफेशनल बनाने का काम हो जाएगा. तो अब स्कोर है 20, 1 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर समाप्त हुआ. समय ज्यादा नहीं लेना है, वक्त के बारे में हम बार बार चर्चा कर रहे हैं. ऋतिक आए हैं, पिछले मैच में क्या जबरदस्त प्रदर्शन था. एक गेंद इनकी रहती, बाकी अगर 5 गेंदों की बात करें तो ऋतिक ने टिडिंग 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 वाली एक बार फिर क्या परफॉर्म किया था. बहुत ही बेहतरीन अंडर प्रेशर अच्छी गेंदबाजी की थी. बिलकुल एक चांगला गोलंदाजीचा प्रयत्न मगाच्या मॅच मध्ये त्याने केला होता. तब्बल 5 निर्धाव चेंडू. मला वाटतं कुठेतरी नशिबाची साथ क्रिकेटमध्ये तितकीच गरजेची आहे. लक फॅक्टर जे माहिती आपण पाहत होतो. आणि हे न्यू लॉन्च पहा, येत्या 8 जानेवारी 2025 ला हे आकर्षक टी शर्ट आपल्या भेटीसाठी येत आहे 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. एक मॅचच्या दिशेने एक तरफ रोशन एक मिशन तो चल रहा है, उसके बारे में चर्चा होगी. स्कोर बिल्कुल टोटल अगर देखो तो रन संख्या 20 रन और गेंदबाजी करने के लिए ऋतिक दूर वाले एंड से स्ट्राइक रन पर बैटर, बल्लेबाजी करने के लिए पंकज पाटिल. बहुत अच्छी गेंद टप्पा खाते नीचे रही है, जोरदार अपील जरूर किया गया लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं. लेग बाई का इशारा किया गया. पहली गेंद पर सिंगल जरूर मिला लेकिन रोशन बल्ले के बीचों बीच तो नहीं खेल पाए. लेकिन रन आना या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर रन येणं मात्र खूप महत्वाचं समजावं लागेल. परंतु ती रन आली आहे. जरी अंगाचा बॅटचा संपर्क तितका चांगला नसला तरी मात्र आपण जर पाहिलं तर ती रन आलेली आहे. ती रन खूप महत्वाची आहे, कारण सध्याच्या स्थितीला आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड जे आहे ते हळूहळू आता पुढे सरकत चाललेलं आहे. सध्याच्या स्थितीला 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 70 पर अपने एक्शन रिप्ले देखा, बहुत ही शानदार गेंदबाजी ऋतिक द्वारा. तीसरा ओवर प्रगति पर है, ऑनसाइड पर खेलना चाहते थे, जोरदार अपील आउट. सफलता मिली है, ऋतिक ने सफलता प्राप्त की है. शानदार गेंदबाजी कर रहे इस ओवर में. मला वाटतं आक्षेप घेतला या पंचांच्या निर्णयावर कुठेतरी. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर अगदी यष्ट्यांच्या मधोमध सापडले होते आणि पंचांकडे जो अपील आला त्या अपीलला मात्र पंचांनी उचलून धरलं, त्या अपीलला मान्यता दिली आहे. टीम हडल त्या ठिकाणी होत आहे. चर्चा सुरू आहे 2 फलंदाजांमध्ये. बॉल आपण पाहूया, अगदी थायपॅड वर जाऊन लागला होता आणि एक लाऊड अपील तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय आणि पंचांचं एक बोट वरती. बॅटर आउट. माघारी परतावं लागेल ते या वेळेला मात्र मोनिल पटेलला. आणखीन एक झटका लागतोय तो या वेळेला CR पाटील फाउंडेशन तुर्बे या संघाला. न्यू बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये भूषण पाटील. रोशन एक बड़ी पारी की जरूरत है. एक तरफ आपके विकेट गिर गए, स्टार्ट इतना एक बार फिर देखिए वो जो आप तेज करना चाहते थे उतना नहीं हुआ. थोड़ा सा संयम के साथ आपने बल्लेबाजी की है. तीसरा ओवर प्रगति पर है तो टीम के कप्तान को एक कप्तानी पारी खेलने की जरूरत है. 21 विकेट के नुकसान पर ऋतिक का यह ओवर बहुत ही प्रभावी साबित हो रहा है. शानदार गेंदबाजी कर रहे हैं
सटीक लाइन पर गेंदबाजी। पहली गेंद पर गेंद तो बल्ले के बीच उपज नहीं आई थी, लेग बाइक का इशारा हुआ था। दूसरी गेंद टप्पा खाते थोड़ा नीचे रही और बल्लेबाज गेंद की लाइन में नहीं थे। 70-70 पर आप ये आज के चौथे दिन का खेल देख रहे हैं। भले इकडे 2 विकेट्स पडले असतील तरी पण तिसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर आहे। 21 धावा सध्याच्या स्थितीला धावफलकावर जवळपास 9.5-10 धावांच्या सरासरीने धावफलक पुढे धावत आहे। त्यामुळे 7 ओव्हरच्या या मॅच मध्ये मला वाटतं कुठेतरी 60 ते 65 धावा तरी आपण या मॅच मध्ये अपेक्षित करू शकतो, परंतु त्यासाठी विकेट वाचवले पाहिजेत, फलंदाजांनी धावा केल्या पाहिजेत त्या गतीने। एक तो साझेदारी की जरूरत है, टेबल की जरूरत है मैदान के अंदर। और नजीमुल्लाह साहब जब चर्चा करें तो एक टेप बॉल जो है ना उनके पास है, एक टेप बॉल है और 70-70 का बॉल इस वक्त मैंने देखा कि नजीमुल्लाह साहब के पास है। आने वाले दिनों में ये तो टूर्नामेंट नहीं होगा, लेकिन आने वाले दिनों में जब वो टूर्नामेंट हो जाएगा ना तब कुछ अलग करके एक बार फिर एक नई सोच के साथ दादूजी कुंडे स्टेडियम पर उतरने वाले। ग्रामीण धमाका बिग बैश 2024 के आयोजन करता आप देख रहे वरुण पाटिल साहब, तारीफ जी वहां मौजूद है, अनिल शिंदे साहब को आप देख रहे डाइस के ऊपर और कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। बहुत ही अच्छा मैच, टेप बॉल दिया गया, मैच शुरू करना बहुत जरूरी। महायुति ग्रामीण धमाका बिग बैश 2025 अपने बॉलिंग मार पर गेंदबाज तैयार है। ऋतिक पाटिल स्ट्राइकर इन पर भूषण ऑफ टर्म के बाहर गेंद स्टीयर करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। आणि आता रोशन आपण पाहू शकता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य फुललेलं आहे। स्पर्धेचे शिल्पकार वरुण पाटील साहेब, त्याचबरोबर नजीमुल्लाह साहेब, त्यांच्या समेत या ठिकाणी सर्व मॅनेजमेंटची टीम। जी हाँ, एक बार फिर मैच की तरफ रुख करेंगे। भूषण स्ट्राइक, दोबारा गेंद को स्टीयर करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। जबरदस्त गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी ऋतिक द्वारा। आज या दिवसामध्ये मात्र आपण जर पाहिलं तर दिवसभरामध्ये या खेळाडूची खूप चर्चा राहील आणि मला वाटतं येत्या कालावधीमध्ये या खेळाडूसाठी मात्र खूप मागणी असेल। त्या खेळाडूचं नाव आहे ऋतिक पाटील। मगाशी सुद्धा आम्ही म्हटलं की सबसे कातिल ऋतिक पाटील, आणि कातिल गोलंदाजी केली, काफर गोलंदाजी केली आजच्या दिवसामध्ये। घातक गेंदबाजी का प्रदर्शन ऋतिक द्वारा। ऋतिक पाटिल दूर वाले एंड से गेंदबाजी करने के तैयार, स्ट्राइकर पर बैटर भूषण पाटिल। गेंद को ड्राइव किया खूबसूरती के साथ, लॉन्ग ऑफ पर बॉडी रन पर खिलाड़ी तैनात है। मैं तो समझ सकता अगर आप टेप बॉल खेल रहे हैं, बल्लेबाजी कर रहे हैं, तो गेंद के वेट के हिसाब से रोशन बल्लेबाजी कीजिए। बिल्कुल बिल्कुल तशीच फलंदाजी करावी लागेल। आणि आपण मेगा स्क्रीनवर पाहताय अजूनही चर्चा सुरू आहे। सन्माननीय नजीमुल्लाह साहेब आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत आपले या स्पर्धेचे आयोजक आणि या स्पर्धेचे जनक म्हणून सन्माननीय वरुण एस पाटील साहेब आणि 70-70 स्पोर्टचे सर्व तारिक बाई सय्यद यांच्यामध्ये। दरम्यान आत्ताचा जो फटका आपण पाहिला हलक्या हाताने मात्र या कव्हर ड्राईव्हला अगदी क्लासिकल, अगदी पुस्तकी फटका ज्याला म्हटलं जातं, कॉपी बुक स्टाईलने मात्र ती एक धाव मिळवली आहे। बल्ले का पूरा चेहरा दिखाया था और बहुत ही बेहतरीन स्ट्रोक था भूषण पाटिल का। इस ओवर की अगली गेंद टप्पा खाते नीचे रही है, करे तो क्या करे, रन लेना चाह रही है, खतरा हो सकता है। अगर डायरेक्ट हिट कर दे तो बिल्कुल खतरे की घंटी बज रही थी। बिल्कुल बिल्कुल खतरेची घंटा वाजली असती, थोडक्यासाठी मात्र त्या ठिकाणी त्यांचा विकेट वाचलाय आणि एक रन मात्र त्या ठिकाणी घेतली गेली। आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर संघाच्या या षटकाची मात्र कुठेतरी समाप्ती होताना आपल्याला बघायला मिळते। 3 ओव्हरचा खेळ इथे मात्र समाप्त झाल्यानंतर संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 2 गडी बाद 23 या धावसंख्येवरती। रोशन, सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए, चर्चा हो रही है। फिलहाल आप देख सकते हैं टेप बॉल के बारे में चर्चा हो रही है, आने वाले टूर्नामेंट के बारे में चर्चा हो रही है। महायुति ग्रामीण धमाका बिग बैश 2025 आप देख रहे हैं। नजीमुल्लाह साहब चेहरे पर हमेशा मुस्कुराहट है, उनके साथ टूर्नामेंट के आयोजन करता वरुण पाटिल, तारिक बाई सैयद और सारे मैनेजमेंट के हमारे बंदे। मैच बहुत इंटरेस्टिंग है। समय 19 मिनट का समय आपका समाप्त हुआ। चर्चा बहुत ज्यादा नहीं होनी चाहिए क्योंकि जब ज्यादा चर्चा होती है, बीच मैदान पर बिल्कुल ज्यादा चर्चा हो रही है। समय वक्त जो है बहुत महत्वपूर्ण है। माहिती ग्रामीण धमाका बिग बैश, स्ट्राइकर इन पर बैटर बल्लेबाज भूषण पाटिल के ऊपर दारोमदार रहेगा। वो किस तरह से बल्लेबाजी करेंगे वो देखना बहुत जरूरी है। और एक तरफ गेंदबाजी में कमलेश को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए। नक्कीच पाहूया आता पुढील ओव्हरमध्ये कशी गोलंदाजी केली जाईल। आतापर्यंत तरी किफायती गोलंदाजी झाली आहे, जास्त रन्स खर्च केलेले नाहीयेत,
पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावसंख्या आपण जर पाहिली तर 23 वर जाऊन स्थिरावलेली आपल्याला बघायला मिळते. नवीन ओव्हरसाठी मात्र पुन्हा एकदा कमलेश पाटीलला निमंत्रित केलं गेलं बॉलिंग मार्क वरती. पाहूया कशा पद्धतीने हे षटक हाताळतोय. मागील ओव्हरकडे जर लक्ष टाकलं कमलेश पाटीलच्या गोलंदाजीकडे तर 11 धावा त्याने खर्च केल्या, 1 विकेट मात्र त्याने पटकावली आहे. आता मात्र या नवीन ओव्हरची सुरुवात होईल. आपला अप टू द मार्क आपण बघतोय कमलेश पाटील आणि स्ट्राईक वरती आपण जर पाहिलं तर पंकज पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या समवेत भूषण पाटील. भूषण अजूनही आपल्या वैयक्तिक धावांचं खातं उघडू शकलेलं नाहीये, परंतु पंकज पाटील 5 चेंडूत 6 धावांवर बॅटिंग करत असताना या वेळेला मात्र ऑन साइडला ड्राईव्ह केलं. चेंडूला जास्त ताकद नाहीये फटक्यामध्ये. डीप मिड विकेटचा फिल्डर तिकडे पोहोचतोय, तोपर्यंत मात्र ही एकेरी धाव येताना आपल्याला बघायला मिळते. कमलेश के ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर, चौथा ओवर प्रगति पर इसको 24 रन 2 विकेट के नुकसान पर मिडल लेग स्टंप पर गेंद थी. कलात्मक क्रिकेट, कलात्मक स्ट्रोक ऑन साइड पर खेल दिया बल्लेबाज ने और 1 रन मुकम्मल किया. पंकज और भूषण क्या पारी को संवारेंगे, वो सवाल सबके मन में अभी खड़ रहा है. जवळपास 11:30 वाजत आलेले आहेत आणि अजूनही आपण जर मैदानाच्या आजूबाजूला लक्ष टाकलं तर प्रत्येक काना कोपरा न कोपरा प्रेक्षकांनी तुडुंब भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आज महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश 2025च्या या चौथ्या रात्रीत मनपूर्वक हार्दिक स्वागत. कमलेश पाटीलचा पहिला बॉल. या वेळेला मात्र ओव्हर दी पॉइंट खेळलाय. फिल्डर मात्र बॉलचा पाठलाग करतोय, तोपर्यंत बॉल निघून जातोय दणदण करत सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी कडक शॉट. लाजवाब स्ट्रोक था. एक्शन रिप्ले जरूर आपको दिखाएंगे. जिस तरह से स्ट्रोक खेला गया था, टप्पा बिल्कुल थोड़ा सा ऑफ टर्म के बाहर था और भूषण किस तरह से वो तैयार थे स्ट्रोक खेलने के लिए और ऑफ टर्म के बाहर उछाल ज्यादा था, रूम मिला, टकाटक पटापट कमाल का स्क्वायर कट. एक बार फिर बढ़िया बल्लेबाजी मैदान के अंदर भूषण द्वारा. आत्मविश्वास के साथ बैटिंग कर रहे हैं भूषण पाटिल. पहुंच चुके 5 पर. स्कोर इसी के साथ 28 रन 2 विकेट के नुकसान पर. नक्कीच एक तंत्रशुद्ध फटका म्हणावा लागेल. पॉइंटच्या डोक्यावरून पॉइंटचा फिल्डर दायऱ्याच्या आतमध्ये होता, त्याला मात्र पार केलं आणि बॉलला सीमारेषा पार पाठवलं. या वेळेला मात्र समोरच्या दिशेने हल्ला चढवलाय. बॉल मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. या वेळेला भूषण पाटीलच्या बॅटमधून करारा प्रहार. बॉल सीमा पार. षटकार. एक्सीलेंट बैटिंग बाय भूषण पाटिल. और देखिए ये स्ट्रोक किस तरह से खेल दिया था. सोचने से कहां मिलते हैं तमन्ना के शहर. चलना भी जरूरी है मंजिल को पाने के लिए. दबाव तो आपके ऊपर है लेकिन काबिलियत आपके पास है. पहले स्क्वायर कट, उसके बाद में लॉफ्ट किया था लॉन्ग ऑफ बॉडी लाइन के बाहर. एक दर्शनीय स्ट्रोक भूषण पाटिल का. प्रॉपर टायमिंग या वेळेला पाहायला मिळाला. ताकदीचा पुरेसा वापर त्या फटक्यामध्ये बघायला मिळाला षटकारासाठी. या वेळेला मात्र स्क्वेअर कटचा प्रयत्न होता. बॅटची इनर एज घेतोय, विकेट किपरच्या दिशेने जातोय. या वेळेला ऑफ स्टंपच्या थोडंसं जास्त बाहेर ठेवला होता चेंडू कमलेश पाटीलने. और टप्पा खाती गेंद थोड़ी अंदर की तरफ आई. कट करना चाहते थे, स्क्वायर कट करने की कोशिश जरूर की गई लेकिन बल्लेबाजों ने किनारा और गेंद विकेट कीपर की तरफ चली गई. रन बनाने का कोई अवसर नहीं है. शरीराचा तोल सावरता आला नाही. प्रॉपर फुटवर्क त्या ठिकाणी बघायला मिळालं. थोडं मिसबॅलन्स झाले फटका खेळायचा असताना. या वेळेला आखू टप्प्याचा बॉल, त्याला मात्र पुल केलाय आणि मैदानाच्या बाहेर चेंडूला गुल केलाय. आणखीन एक जबरदस्त फटका येतोय तो भूषण पाटीलच्या बॅटमधून. महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश. षटकार. चुकीला नाही माफी आणि गेलचे करून कॉपी. पूलची परिभाषा केली सोपी. काय फटका केलाय भूषण. अप्रतिम बॅटिंग करतोय तो. स्क्वेअर कट करतोय तो, अपर कट करतोय तो, लॉफ्ट करतोय तो, पूल करतोय. पॉवरफुल बॅटिंग भूषण पाटीलच्या बॅटमधनं आता उत्तुंग षटकार यायला सुरुवात झाली आहे. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. नेक्स्ट बॉल साठी मात्र कमलेश पुन्हा एकदा तयार आहे. युवा टॅलेंटेड बॉलर आहे कमलेश पाटील. त्याच्या समोर मात्र अनुभव अर्थात भूषण पाटील बॅटिंग करत असताना. पुढचा चेंडू. या वेळेला थोडासा फुल टॉसच होता असं म्हणावं लागेल. लोअर फुल टॉस चेंडूला मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑफ कडे पाठवलंय. या वेळेला फक्त एकच धाव घेऊन समाधानी राहावं लागेल भूषण पाटीलला. रोशन वैसे वो खेलना चाहते थे एक्स्ट्रा कवर की तरफ, गेंद चले गई लॉन्ग ऑफ की तरफ. देखिए अभी भी बता रहे कि वो मैं खेलना चाहता था एक्स्ट्रा कवर क्षेत्र में. 4 ओवर के बाद 41 2 विकेट के नुकसान पर मैदान के अंदर मौलिक इलेवन वडौली और सीआर पाटिल फाउंडेशन के बीच बहुत बड़ा मुकाबला. 70-70 पर आप देख रहे हैं महायुति ग्रामीण धमाका बिग बैश 2025. बहुत ही शानदार खेल. अभी तक भूषण की बात करते 8 गेंद में 18 बहुत ही उम्दा बल्लेबाजी कर रहे हैं. सर आपण आतापर्यंत जर पाहिलं तर यानंतर क्वार्टर फायनलचे जे सामने आहेत उद्याच्या दिवसात आदित्य प्रिया लॉजिस्टिक आरसीसी पेठ त्यांच्या विरोधात मात्र पहिली क्वार्टर फायनल असेल एमटी स्पोर्ट्स उत्तन आणि दुसरा क्वार्टर फायनलचा सामना होईल वाशी इंडियन्स धारावे विरुद्ध पलक एंटरप्राइजेस वाकळण.
अशा मात्र सामन्यांची पूर्णपणे माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतोय. तिसऱ्या सामन्यात मात्र पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसाई बी वर्सेस MS11 जाई असा सामना असेल. तर चौथा सामना मात्र आजच्या दिवसातला विजेता कोण असणार आणि त्यांचा सामना होणार तो सुरेश बाळेमामा म्हात्रे प्रतिष्ठान धाकटी डहाणू या संघांसोबत. तर अशा पद्धतीने मात्र ही उद्याची माहिती आपल्या मेगा स्क्रीन वरती. क्वार्टर फाइनल का जो मैच है वो 5 बजे स्टार्ट हो जाएगा. एक बार फिर कुणाल की तरफ बढ़ते हैं. या आपण सन्मान गुरात मंचावरती आदरणीय आतिशजी भगत साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करेन या सन्मानासाठी मंगेशजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण आदरणीय आतिश भगत साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. त्याचबरोबर आदरणीय दत्ता पाटील साहेब देखील मंचावरती उपस्थित आहेत. त्यांच्या या ठिकाणी सन्मान होईल. मी पुन्हा एकदा विनंती करेन मंगेशजी म्हात्रे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचाही सन्मान करावा. आणि या सन्मानाबरोबरच वळत ऑनगोइंग मॅच दिशेने इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद. आता मात्र आपण जर पाहिलात मागील 4 ओव्हरचा जो खेळ आतापर्यंत आपण बघितला, चौथ्या ओव्हरमध्ये कुठेतरी पहिल्या गिअरपर्यंत आतापर्यंत गाडी चालत होती आणि आता मात्र गिअर शिफ्ट केलाय फलंदाजांनी. भूषण पाटीलच्या मागील बॅटिंगमुळे मागील ओव्हरमधून 18 धावांचं षटक आलंय आणि त्यामुळे स्कोर आता चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलेला आपल्याला बघायला मिळतो. 42 धावा माफ करा. और रोशन ये गेंद देखिए टिप्पा बिल्कुल लेग स्टंप के बाहर था. बल्लेबाज बैकफुट पे चले गए. क्रैम्प हुए. बहुत अच्छी गेंद थी विवेक शेलार द्वारा. जंगल में 2 शेर जब लड़ते हैं तो मजा आता है. विवेक शेलार और सामने है बल्लेबाज भूषण. अब पंकज को मौका मिलेगा लेकिन ये बैटर में देखना चाहूंगा विवेक बनाम भूषण. मजा आएगा देखने के लिए. बिल्कुल बिल्कुल जाऊया पुढे बॉलच्या दिशेने. विवेक शेलार आखो टप्प्याचा बॉल त्याला पुल तर केलंय परंतु उंची चांगली गाठतोय. लांबी कमी पडते आणि सरळ जातोय खेळाडूच्या हातामध्ये. फलंदाज बाद. विकेटचं पतन आणि बाद होऊन माघारी परतेल पंकज पाटील. शिकार किया विवेक शेलार ने. शिकार किया. लेदर बॉल का अनुभव उनके पास. देखिए किस तरह से कंधों का इस्तेमाल किया गया था एक्शन रिप्ले में. और दूसरी बात स्टंप के करीब से गेंदबाजी करे. ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर रखा था और गेंद में उछाल था. घूमकर ऑन साइड पर खेल दिया. मिड विकेट पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात. कल्पेश ने अच्छा कैच लापका और पंकज की पारी समाप्त. ये एक बार फिर देखे मर्ज किया गया. 2 खिलाड़ी, एक तरफ गेंदबाज एक तरफ बल्लेबाज. 70-70 प्रोफेशनल टूर्नामेंट किस तरह से किया जाए वो कोशिश कर रहे हैं. 8 लाख से ज्यादा सब्सक्राइबर हैं. स्कोर 42-3 विकेट के नुकसान पर. होय नक्कीच चांगला फटका. खूप चांगल्या पोझिशन मध्ये सुद्धा आले होते परंतु प्रॉपर टायमिंग करता आलं नाही. अगदी बॅटच्या जवळपास स्टिकर जवळ लागलेला हा चेंडू होता त्यामुळे माघारी परततोय पंकज पाटील. त्याची जागा घेण्यासाठी मात्र न्यू बॅटर येतोय भूषण गोळे. मॅन फ्रॉम सातारा. आयकॉन खेळाडू म्हणून आज वर्णी लागली या स्पर्धेदरम्यान. खूप चांगल्या स्पर्धांमधून मात्र भूषण गोळे खेळलाय. त्यालाही चांगला अनुभव आहे परंतु मगाच्या मॅच मध्ये निराशाजनक कामगिरी. यावेळेला आखूट टप्प्याचा बॉल होता. पुन्हा एकदा मात्र पुल करायचा प्रयत्न भूषण गोळे. तसं बघायला गेलं तर एक उंच शरीर यष्टीचा फलंदाज आहे. चांगली कटकाठी आपल्याला पाहायला मिळते. दूसरी तरफ विवेक भी कुछ कम नहीं है. बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं और पुल किया गया था तब विकेट गिर गया. उसके बाद में टप्पा खाते उछाल जरूर मिला था. अभी भी कंधों का इस्तेमाल कर रहे विवेक शेलार. अतिरिक्त धावेने मात्र स्कोर पुढे सरकलाय. 43. स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा मात्र प्रॉपर संपर्क करून आणता येत नाहीये. भूषण गोळे आज स्पर्धेदरम्यान पाहिलं तर थोडासा संघर्ष करताना दिसला. मगाच्याही मॅच मध्ये निराशाजनक कामगिरी. याही वेळेला आपण जर पाहिलं तर त्याला धावा जमवण्यामध्ये कुठेतरी मात्र फाईट करावं लागते समोरच्या गोलंदाजासोबत. टप्पा खाते ही गेंद अंदर की तरफ आई. कदमों का इस्तेमाल जरूर किया गया था लेकिन आप गेंद के पीस तक नहीं पहुंच पाए. बहुत ही अच्छी गेंदबाजी और सुंदर गेंदबाजी के प्रदर्शन में विवेक शेलार द्वारा. स्टंप के करीब से गेंदबाजी करने वाले कम गेंदबाज है. क्रीज के कोने का इस्तेमाल करने वाले गेंदबाज आपने जरूर देखे हैं. यावेळेला मात्र बॅटचा साईडचा हिस्सा घेऊन मात्र बॉल जातोय तो शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. अगदी आपण जर पाहिलं तर आडव्या बॅटनं कुठेतरी ऑफ स्टंपच्या बाहेरचा जो बॉल आहे त्याला छेडण्याचा प्रयत्न केला होता भूषण गोळेने. प्रॉपर संपर्क नव्हता परंतु एक धाव तरी नक्कीच मिळेल या बॉलवरती. अभी भी बल्लेबाज जो है ना खास करके भूषण गोले की हम चर्चा कर रहे हैं तो गेंद के करीब आके वो बल्लेबाजी नहीं हो रही है. विवेक की इस ओवर में बहुत ही बेहतरीन गेंदबाजी. दूसरा ओवर डाल रहे हैं. इस ओवर में ज्यादा आजादी नहीं दिए बैटर को. सामने भूषण जैसे खिलाड़ी है, भूषण गोले और भूषण पाटिल जैसे दिग्गज खिलाड़ी है लेकिन इन्होंने शिकार किया. रन नहीं दे रहे. बिलकुल बिलकुल. आपण आतापर्यंत पाहिलं तर विवेक आणि भूषण बऱ्याचदा आमने सामने खेळलेले असावेत. यावेळेला डाऊन दी ग्राउंड डाऊन दी ट्रॅक. लॉंग ऑफ वरती मात्र फिल्डर आहे. एकच धाव तिकडे मात्र मिळेल. परंतु सर आपण जसं चर्चा करत होतो की भूषण आणि विवेक एकमेकांच्या समोर बऱ्याच स्पर्धांमधून आले असावेत परंतु साल दुसरा तर साल दुसरा आहे. ती वेळ वेगळी होती आजची वेळ वेगळी आहे. ती स्पर्धा वेगळी होती आजची स्पर्धा वेगळी आहे.
लेकिन बैटल तो जारी रहेगा। दोनों खिलाड़ी बहुत कमाल के हैं। सांप और नेवली के बीच एक बार फिर वो बैटल होता है ना, लड़ाई होती है, वही लड़ाई में आप जरूर देखेंगे क्योंकि आइकॉन खिलाड़ी है विवेक शेलार। एक तरफ बहुत ही बढ़िया गेंदबाजी करे, सामने भूषण। बिलकुल या वेळेला मात्र स्लाइसिंग कट पाहायला मिळतोय। अगदी अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये जसे चेंडूला टॅप केलं जातं ना, तसं मात्र हा खेळलेला फटका पॉइंटच्या दिशेने डीप पॉइंटचा फिल्डर येतोय तोपर्यंत मात्र एक धाव तिकडे मिळवली जाते। रनिंग बिटवीन द विकेट कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे दोन्ही फलंदाजांमध्ये। बहुत ही अच्छा ओवर था विवेक शेलार, 2 ओवर 12 रन, बहुत महत्वपूर्ण एक सफलता। 5 ओवर के बाद 46, 3 विकेट के नुकसान पर मौलिक 11 बडौली और CR पाटिल फाउंडेशन के बीच आज का एक बहुत बड़ा मुकाबला। रोशन डू और डाई करो ये मरो वाला मैच चल रहा है। बिलकुल बिलकुल आपण जर पाहिलं तर ही मॅच दोन्ही संघांना जिंकणं खूप महत्वाचं आहे, कारण इथे मात्र जो जिंकेल तो मात्र या स्पर्धेत पुढे प्रवास करेल आणि ज्याचा मात्र पराभव होईल त्याला मात्र त्या स्पर्धेमध्ये आज इथेच रजा घ्यावी लागेल। दरम्यान 31 मिनिटांचा वेळ आतापर्यंत तुम्ही खर्च केलेला आहे। लक्षात घ्या वेळेवर सुद्धा आपल्याला लक्ष ठेवावं लागेल, निर्धारित वेळेत तुम्हाला इनिंग पूर्ण करायची आहे। और वक्त जो है ना रेत की तरफ फिसलता जा रहा है, वो तो रुकने वाला नहीं। 32 मिनट का समय आपको दिया गया है और 5 ओवर के लिए आपने 31 मिनट का समय लिया है। अगर आप 32 मिनट में 6 ओवर समाप्त नहीं करते तो आपका जो बॉर्डर पर खिलाड़ी है उसको आप दायरे के अंदर जरूर लेके आएंगे। रेड डेविल्स प्रेजेंट उत्तर प्रदेश धमाका बिग बैश, और ये टूर्नामेंट शुरू हो जाएगा 24 फरवरी को। 26 को होगा ग्रैंड फिनाले। 10 लाख की कैश प्राइज मिलेगा चैंपियन बनने वाले टीम के लिए, और टीम होगी 8 6 ओवर के मुकाबले। इंटरेस्टिंग मैच, और ये टूर्नामेंट 70-70 पर आप जरूर देखेंगे। दरम्यान 46 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती एक चांगली किफायती ओव्हर मानावी लागेल। 4 रन फक्त मागील ओव्हर मधून खर्च केले, 1 विकेट पटकावलाय। नवीन ओव्हर साठी मात्र बॉलिंग मार्क वरती पाचारण केलं जातं पुन्हा एकदा ऋतिक पाटीलला। एक चांगला विकल्प, एक चांगला ऑप्शन आहे या टीम कडे ऋतिक पाटील नावाचा। आतापर्यंत किफायती गोलंदाजी केली आहे, पहिल्या षटकात फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली, 1 विकेट पटकावली। तोच ऋतिक पाटील अप टू द मार्क। या वेळेला मात्र पहिला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी, आउट ऑफ द रीच ऑफ द बैटर, इट्स अ वाइड बॉल। रोशन, इनको मैंने देखा था अंडरआर्म क्रिकेट में, उनका अलग एक्शन था, गेंदबाजी करते थे। आजकल ओवरआर्म क्रिकेट में बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, तो एक बार फिर बढ़िया तरीके से अपना जो टैलेंट है इनको एक बार फिर मौका मिला इस बड़ी मंच पर, तो उसका फायदा उठा रहे। बिलकुल पुढील चेंडूसाठी ऋतिक पाटील। या वेळेला मात्र कव्हर पॉइंट कडे बॉल जाताना अतिशय वेगानं, गोळीच्या वेगानं बॉल निघालाय कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार। दर्शन स्ट्रोक ऑफ स्टंप के बिल्कुल थोड़ा सा बाहर गेंद थी, बल्लेबाज सफल हुए और सफल हुए। इस बार सुंदर तरीके से गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया है। एक दर्शन स्ट्रोक जिसकी जरूरत थी, मच नीडेड बाउंड्री फॉर टीम एंड मच नीडेड बाउंड्री फॉर भूषण। पुन्हा एकदा क्लासिकल फटका बघायला मिळतोय। हा क्लास आहे भूषण गोळेचा। का मला आयकॉन खेळाडू म्हणून आज या स्पर्धेमध्ये बोलावलं गेलंय याचं उत्तर भूषण गोळेनं दिलंय। खणखणीत चौकार येतोय भूषण गोळेच्या बॅट मधून। एक उंच पुरा बॅटर आहे, टायमिंग अप्रतिम, ताकदीचा पूर्णपणे वापर केला होता मागील फटक्यामध्ये। चौकारासोबत मात्र स्कोर पुढे सरकतोय 51। 51 धावा। या वेळेला मात्र ओव्हर दी कव्हर्स खेळायचं होतं परंतु प्रॉपर टायमिंग करता आलेलं नाही या भूषण गोळेला, माघारी परतावं लागेल। चुकीचा फटका, अर्धवट मनानं अपुऱ्या ताकदीनिशी खेळला गेलेला हा फटका मात्र भूषण गोळेला माघारी घेऊन चाललाय तंबूच्या दिशेला। मैंने बहुत करीब से देखा है, भूषण गोले बहुत बढ़िया बल्लेबाजी करते, बहुत ही शानदार गेंदबाजी करते, लाजवाब फील्डिंग करते, लेकिन आज उनका दिन नहीं है। बहुत ही खराब बल्लेबाजी रही है। मैं तो समझता सिंगल लेते दूसरी इनकी तरफ जाते तो भी फायदा होता। आणि सर आपल्या स्पर्धेच्या आजच्या दिवसभरामध्ये आपण जर पाहिलं तर 7 लाख सबस्क्राइब, 7 लाख व्ह्यूअर्स आपण या ठिकाणी आज पाहू शकता। आज भरभरून प्रेम दिलंय प्रेक्षकांनी या संपूर्ण स्पर्धेला। आपण जसं पाहायला गेलं तर रोशन, मेरे मन में एक सवाल है, कल आंकड़ा 9,80,000 का था, क्या वहां पर एक बार फिर पहुंचने वाले हैं? क्या उसी आंकड़े को हम पार करने वाले? नक्कीच मला ही तीच अपेक्षा आहे की आजही त्यापेक्षाही जास्त कुठेतरी ही स्पर्धा जी आहे ते प्रेक्षकांच्या माहितीपासून आपण जर पाहिलं तर प्रेक्षकांकडून ही पाहिली जाईल। आज मैदानावर बघा किती गर्दी आहे आणि तितकेच प्रेक्षक आज YouTube लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेमध्ये गर्दी करताना आपल्याला दिसत आहेत। त्या प्रत्येक प्रेक्षकाचं आम्ही मोस्ट वेलकम, सुस्वागतम करीत आहोत। जी हाँ, फिलहाल ऋतु के ओवर की बात करें तो वह बहुत ही अच्छा ओवर घटता हुआ शानदार गेंदबाजी करे, चौका जरूर आया, उसके बाद में इन्होंने भूषण गोले का बेशकीमती विकेट लिया है। हेमंत पाटील या वेळेला मात्र इनसाइड आउट खेळलाय, जबरदस्त फटका येतोय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या वरून, 4 धावांसाठी चौकार। दर्शन स्ट्रोक, तालियां बज रही है।
दर्शक रिएक्ट होते हुए ऑफ टाइम के बिल्कुल बाहर गेंद थी। देखिए एक्शन रिप्ले 70-70 के ऊपर, वैसे बॉडी का बैलेंस अच्छा नहीं था लेकिन कनेक्शन अच्छा था। पॉइंट और कवर के बीच से गेंद बॉडी लेके बाद 4 रनों के लिए जाती हुई एक्सीलेंट बैटिंग, अच्छा आगाज किया इस बार बल्लेबाज हेमंत पाटील ने चौके के साथ। जबरदस्त फटका येतोय चौकारासोबत, आता मात्र गती वाढते धावसंख्येची। गिअर शिफ्ट केला होता भूषण पाटीलने, त्यालाच चांगली साथ दिली जाते। एक भूषण गेला, दुसरा भूषण आला आणि या वेळेला हेमंत पाटीलच्या बॅट मधून आता मात्र कॅच पकडली आहे। मगाशी झेल पकडताना झेल हातातून सुटला त्यावेळेला व्यासपीठावरती होते, आता व्यासपीठा समोरच उभे राहून आणखीन एक झेल इथे टिपलाय तारिक भाई सय्यद यांनी। ओवर पिच गेंद बल्ले के बीचों बीच खूबसूरती के साथ गेंद को लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन की तरफ खेल दिया और गेंद के नीचे कौन है? तारिक भाई आपकी एक बार फिर सराहना तो हो जाएगी, बहुत ही अच्छा कैच, शानदार कैच लपका गया और कमाल का स्ट्रोक था, ब्यूटीफुल स्ट्रोक प्लेड बाय हेमंत पाटील। पाटील आला, या वेळेला मात्र थोडंसं मिस झाले फटक्यापासून, मात्र त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बॉडी बॅलन्स करता आलं नाही, ऑन साइडला मात्र ड्राइव्ह केला गेलाय। एक रन मात्र नक्कीच मिळेल आणि स्कोर 60 अप आपल्याला होताना दिसतोय। धावफलकावरती 62 धावा, 62। चौथी गेंद पर और उसके बाद में 5वीं गेंद पर जो हमला हुआ उसके कारण एक बड़ा ओवर आ रहा, ऋतिक के ऊपर हमला हुआ, स्कोर 62, 4 विकेट के नुकसान पर। इस मैच में अभी बहुत बढ़िया बल्लेबाजी, पहले मैच में कॉलअप्स आया था, ऑल आउट हुए थे, उसके बाद में कमबैक किया। और कौन कहता है कि बादाम खाने से अकल आती है? बादाम खाने से अकल नहीं आती, ठोकर लगने से अकल आती है। पहले मैच में बहुत कुछ हुआ, अच्छा नहीं हुआ था, लेकिन इस मुकाबले में शानदार बल्लेबाजी भूषण द्वारा और हेमंत पाटील की काबिल तारीफ बॅटिंग या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून। या वेळेला भूषण स्ट्राइक करण्याच्या प्रयत्नामध्ये होता, मोठा फटका सजवायच्या प्रयत्नात होता, परंतु शरीराचा वेध घेतलेला बॉल आहे। रनआउटची संधी त्या ठिकाणी चालून आली होती, थोडक्यासाठी मात्र आपण जर पाहिलं तर विकेट गमावू शकले असते, परंतु डायरेक्ट हिट लागलेला नाहीये, त्यामुळे थोडक्यात बचावलेत भूषण पाटील। और ये गेंद देखिए ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद उनके शरीर को लगी, वहीं पर लुढ़की और उसके बाद थ्रो किया गया, डायरेक्ट हिट तो नहीं कर पाए। अब ओवर की बात करें तो 6 ओवर का खेल, स्कोर टोटल 63 रन, 6 गेंदों का खेल आना बाकी है। आप देख रहे हैं महायुति ग्रामीण धमाका बिग बैश 2025, वरुण एस पाटिल जो टूर्नामेंट का आयोजन करता है। ये विहंगम दृश्य देखिए, ड्रोन व्यू, 15 कैमरे का इस्तेमाल 70-70 द्वारा, और ये खूबसूरत नजारा छत्रपति शिवाजी महाराज मैदान पर ये कमल का मैच। और अब समय आपका हो गया था 35 मिनट 6 ओवर के लिए, इसका मतलब एक खिलाड़ी आपको दायरे के अंदर लेना है, बहुत महत्वपूर्ण है, और अच्छी गेंदबाजी भी करनी है। वेळेचं भान राखायचं आहे, त्यातच तुम्हाला इनिंग पूर्ण करायची आहे, निर्धारित वेळ आहे। आणि हा ड्रोन कॅमेराचा व्ह्यू आपण मेगा स्क्रीन वरती पाहतोय, क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण 70-70 स्पोर्ट्स लाईव्ह अपडेट सुद्धा आपल्याला इंस्टाग्राम पेज वरती मिळू शकतील। तर आजच आपण या 70-70 स्पोर्ट्सच्या चॅनलला जाऊन लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल बटन हिट करायला विसरू नका, कारण अशा अनेक स्पर्धा येत्या कालावधीमध्ये येत्या हंगामामध्ये आपल्याला 70-70 स्पोर्ट्स वरती लाईव्ह पाहता येतील। आपका समय समाप्त हुआ है, उसके बारे में हमने जानकारी बिल्कुल दी है। मैच बहुत इंपॉर्टेंट है, भूषण निष्पक्ष स्ट्राइकर पर एक अच्छा बैटल देखने का मौका मिलेगा। शुभम पाटिल गेंदबाजी करेंगे। 21 लाखांचा पुरस्कार एकूण या स्पर्धेमध्ये, 12 लाखाचं प्रथम पारितोषिक आणि अशी अनेक पारितोषिक या स्पर्धेच्या दरम्यान माध्यमातून आपल्याला पाहायला मिळू शकतील। या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून सन्माननीय वरुण एस पाटील साहेब आज आपण संपूर्णपणे जर पाहिलं तर व्यासपीठावर उपस्थित राहून आपण या संपूर्ण स्पर्धेवर निरीक्षण करताना, या स्पर्धेवर लक्ष ठेवून असताना ते आपल्याला पाहायला मिळतील। खूप सुंदर आयोजन, एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट ग्रामीणच्या खेळाडूंसाठी। हमेशा बिग बैश जब टाइटल आता है तो कुछ नया एक बार फिर देखने को मौका मिलता है, दर्शकों को एक अलग एक्सपीरियंस होता है। जो हर कोई खिलाड़ी, स्कोरर, अंपायर, कमेंटेटर जो जुड़ता है, इनके लिए एक अलग अनुभव होता है। नक्कीच नक्कीच जाऊया पुढील बॉलकडे। शुभम येतोय, राऊंड विकेटचा अँगल, या वेळेला मात्र बॅटची इनसाइड एज घेतोय चोरट्या दाब्याच्या प्रयत्नात, आणि आपण पाहतोय या ठिकाणी भूषण पाटील कुठेतरी संघर्ष करताना सध्याच्या स्थितीला। जसं आपण म्हटलात की दरवर्षी सर काहीतरी नवीन घेऊन येतात, जसं एक नवीन टायटल येतं। पुष्पा 1 मध्ये आपण जर पाहिलं तर पुष्पा फक्त फायर होता, पुष्पा 2 मध्ये मात्र आता पुष्पा वाईल्ड फायर आहे। तशी जी स्पर्धा आहे, गेल्या वर्षी फायर होती, या वर्षी वाईल्ड फायर आहे, आणि पुढच्या वर्षी अजून काहीतरी असेल। महायुति ग्रामीण धमाका बिग बैश 2025, और इस बार मिशन भी है, बहुत बड़ा मिशन है, 1 मिलियन का।
शुभम गेंदबाजी कर रहे, स्कोर 64, 4 विकेट के नुकसान पर 7वां ओवर प्रगति पर। 64/4 इथे मात्र आता आपण पाहिलं तर स्ट्राईक वरती हेमंत पाटील आपल्याला पाहायला मिळतोय शेवटची ओव्हर प्रगतीपथावर। या वेळेला मात्र अक्रॉस द लाईन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे मात्र बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळेल। क्षेत्ररक्षक आहेत, जास्त खास धावा काही येणार नाहीत, परंतु आज एकही धाव तितकीच महत्वाची आहे। जितकं महत्व क्रिकेटमध्ये चौकार आणि षटकारांना आहे ना, तितकंच अनन्यसाधारण मात्र एकेरी आणि दुहेरी धावांना सुद्धा आहे। अब फिलहाल 70 के पार जाने की कोशिश हो जाएगी, 65, 4 विकेट के नुकसान पर है। शुभम इस वक्त अगर देखें तो ज्यादा ऑफ स्टंप के बाद पार्टी छठे स्टंप की तरफ चले गए थे, ज्यादा सफल हुए थे और टेलीग्राम मिल गया था शुभम को, बहुत अच्छी तरह से फॉलो किया, सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन इस ओवर में कर रहे हैं। आणि या मॅच मध्ये भूषण पाटीलने संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती स्वीकारली आहे। त्याला या स्पर्धेत पुढे खेळायचंय, अजूनही या सामन्यांमध्ये कुठेतरी अजून चांगल्या धावा कशा करता येतील याच्याकडे मात्र त्या खातीर तो बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। कधी ओव्हर द विकेट, कधी राऊंड द विकेट, अँगल बदलून बघतोय प्रत्येक वेळेला। या वेळेला राऊंड द विकेट, बॉटम हँडचा वापर, फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय, बॉल अवे, फिल्डर डाऊन द बॉल, अँड या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर भूषण पाटील बाद कोणती चुकी क्षेत्ररक्षक करत नाहीये। रोशन पसंदीदा स्ट्रोक ऑन साइड पर क्लिक करना पसंद करते, लेकिन परेशानी क्या है, सफल हुए, गेंद बिल्कुल इन्होंने क्लिक भी की लेकिन ऊपर, ज्यादा ऊपर चली गई, बहुत ऊपर तारामंडल में गई, गेंद के नीचे खिलाड़ी, बहुत अच्छा कैच, कल्पेश ने अच्छा कैच लपका और भूषण की पारी समाप्त। इस मैच में बहुत उम्दा बल्लेबाजी रही, पिछले 3-4 गेंदों में संघर्ष किया, लेकिन उससे पहले इन्होंने 13 गेंदों में 1900 जो रन बनाए थे ना, उसके कारण एक प्लेटफॉर्म बना। नक्कीच या वेळेला मात्र फटका खेळत असताना बॉटम हँडचा वापर केला, पुरेशी ताकद नव्हती फटक्यामध्ये, उंची चांगली गाठली, लांबी मात्र थोडीशी कमी पडली आणि त्यामुळे विकेटचं बदन। भूषण पाटील बॅक टू द पवेलियन। मैंने अभी देखा कि एक तरफ भूषण के एक्सप्रेशन, दूसरी तरफ बॉलर का रिएक्शन था और एक बार 70 द्वारा आपको दिखाया गया, बहुत बढ़िया तरीके से स्कोर 65 विकेट के नुकसान पर। 2 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है और कितने रन बनने चाहिए, बल्ला देखिए 70 का आपके स्क्रीन पर। नक्कीच कस्टमाइज बॅट्स अवेलेबल आहेत 70 स्पोर्ट्स वरती, 70च्या शॉप्स वरती आपण सुद्धा अशा बॅट्स आपण 70च्या माध्यमातून घेऊ शकता। नवीन फ्रँचायझी जर तुम्हाला आपल्या शहरामध्ये हवी असेल 70 स्पोर्ट्सची, तर आपण खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता। हेड ऑफिस आहे कल्याण, दादरला एक शॉप आहे। 70चं एक ब्रीदवाक्य आहे, बिलीव्ह अँड अचीव्ह। शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना हा 5वा चेंडू या षटकातला, या डावातला। 22च्या स्वरूपातल्या धावा, अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 या वेळेला पंच लागू करतायत। अतिरिक्त स्वरूपाची धाव म्हणावी लागेल आणि 1 रन टीमच्या खात्यामध्ये। मैं कुणाल को देखकर बहुत खुश लग रहे हैं, क्योंकि ये जो मैच है करो या मरो वाला मैच है, 60 का आंकड़ा पूरा हुआ है, 66 स्कोर बोर्ड पर है, आखिरी गेंद शेष है, तो जो बैटल के लिए जरूरी है ना वो मैदान के अंदर हुआ है, एक अच्छा स्कोर है स्कोर बोर्ड पर। अगदीच आपण जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे नियम आपण या स्पर्धेदरम्यान पाहू शकाल आणि तितकंच मोठं आयोजन, तितकाच मोठा फटका इथे सजवलाय। पाहूया कुठपर्यंत जातोय, पकडलाय झेल आणि शेवटच्या बॉलवर मिळाली आहे गोलंदाज शुभम पाटीलला विकेट। हेमंत बैक टू द पेवेलियन, आखिरी गेंद पर विकेट। शुभम का शानदार ओवर है, स्लॉग ओवर में जहां दे दनादन बल्लेबाजी होती है, ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद थी, इस बार शरीर का संतुलन अच्छा नहीं था, बहुत ऊपर गेंद चली गई, लॉन्ग ऑन पर बॉडी लाइन पर खिलाड़ी विवेक शेलार जिन्होंने अच्छा कैच पकड़ा और बहुत महत्वपूर्ण सफलता प्राप्त करते हुए शुभम का बहुत ही अच्छा ओवर था रोशन। जहां आप एक बार फिर बल्लेबाज के माइंडसेट को देखें तो बड़े स्ट्रोक के लिए वो जा रहे थे, लेकिन खुलकर खेलने का मौका नहीं दिया। बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन शुभम द्वारा। इकॉनॉमिकल ओव्हर इथे पाहायला मिळते, एकच रन खर्च केली आहे, 2 विकेट्स त्याने पटकावले। काबिल तारीफ गोलंदाजी या वेळेला आपण पाहतोय स्लॉग ओव्हर मध्ये। मोनिल पटेल बॅटिंगच्या स्कोर कार्ड कडे आपण लक्ष टाकूया। 5 चेंडूत 6 धावा, नमित पाटील 5 चेंडूत 6 धावा, पंकज पाटील 7 चेंडूत 6 धावा। तर नंतर भूषण पाटीलने मधल्या काळात डावाला सावरलं होतं, 14 बॉल 19 धावांवरती तो बाद झाला। भूषण गोळे मात्र याही मॅच मध्ये थोडंसं निराशाजनक कामच म्हणावं लागेल, 5 चेंडूत त्यांनी 6 धावा बनवल्या। हेमंत पाटील 5 चेंडूत 12। बहुत ही महत्वपूर्ण पारी रही भूषण की, उसके साथ हेमंत ने अच्छा योगदान दिया। 66 रन स्कोरबोर्ड पर 67 ओवर का टारगेट है, 70 का बॉल लगा तो 6।
और ये बॉल बिल्कुल कर रहा है कमाल। और गेंदबाज और बल्लेबाज बहुत खुश है जिस तरह से आज शानदार प्रदर्शन रहा था ओंकार, जिन्होंने 2 ओवर में 6 रन दिए और 5 विकेट चटकाए। तो ये बॉल गेंदबाजों के लिए बिल्कुल मदद कर रहा है। ऋतिक पाटिल 2 ओवर 17 रन 2 विकेट, कमलेश पाटिल 2 ओवर 29 रन, बहुत ही महत्वपूर्ण एक सफलता। शुभम पाटिल 1 ओवर 1 रन, कमाल की गेंदबाजी और 2 बहुत महत्वपूर्ण शिकार। विवेक शेलार 2 ओवर 12 रन और उसके साथ एक बहुत ही महत्वपूर्ण विकेट। पहला विकेट 11 पर, दूसरा 21 पर, तीसरा 42 पर, चौथा 51 पर, पांचवा 62 पर, छठा 66। 7 ओवर का ये खेल था, एक्स्ट्रा 11 है, टोटल 6 विकेट के नुकसान पर 67 रनों का लक्ष्य रखा गया। देखिए एक बार फिर वो भी आएंगे और 42 गेंदों में 67 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। कहानी इंटरेस्टिंग है, कहानी रोचक है, ज्यादा समय आपको नहीं लेना है, वक्त बहुत महत्वपूर्ण रहेगा। लेकिन दूसरा पड़ाव जब शुरू हो जाएगा तो एक तरफ हमारे साथ काबिल दोस्त करण रहेंगे और दूसरी तरफ रोशन इस मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए। और ये मैच मैं एक बार फिर बल्लेबाजों को दरख्वास्त करना चाहूंगा, जल्दी मैदान के अंदर आइए। 42 गेंदें 67 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है वो बताने के लिए करण और रोशन। धन्यवाद। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आपण पाहताय महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश 2024-2025 वर्षाच्या सरत्या दिवसांमध्ये मात्र आपण जर पाहिलं तर या स्पर्धेची सुरुवात झाली आणि आज मात्र नवीन वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते। आज स्पर्धेचा 4था दिवस, मॅच नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये रंगते। माझ्यासोबत मात्र या सामन्यासाठी करण आपल्यासोबत जोडला जाईल। तर करण आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत कमेंट्री बॉक्स मध्ये, व्हेरी वॉर्म वेलकम। आपण पाहतोय ग्रामीण धमाका बिग बॅश 2024-2025 स्पर्धेचे मुख्य आयोजक वरुण एस पाटील फाउंडेशन, अर्थात आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व अर्थात वरुण एस पाटील साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून अर्थात महेशजी पाटील आणि विजयजी म्हात्रे साहेबांनी सुद्धा खूप मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी। मॅच रेफरी म्हणून सचिनजी कदम काम पाहतायत, आमचे सर्व ऑफिशियल पंच, त्यांचंही मात्र खूप चांगलं काम आपल्याला पाहायला मिळालं। अतिशय तटस्थ आणि निष्पक्ष अशी पंचांची भूमिका पंचांनी सुद्धा या स्पर्धेदरम्यान पार पाडली आहे। 70-70 स्पोर्ट्स हे थेट प्रक्षेपण आपण बघतो मेगा स्क्रीनवरती। गुजरात टेनिस क्रिकेट लीग सीझन 1 या वर्षी आपण पाहणार आहात ही नवीन स्पर्धा। आपल्या भेटीसाठी 12 लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार, उपविजेत्याला 6 लाख रुपये, मॅन ऑफ द सिरीज साठी एक आकर्षक 2 व्हीलर बाईक, बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर साठी 25,000 रुपये प्रत्येकी रोख रकमेचा पुरस्कार आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला 10,000 रुपयांचा रोख रकमेचं पारितोषिक। टॉप 8 इन्व्हायटेड टीम म्हणजे 8 संघ हे स्वतः निमंत्रित केले जातील या स्पर्धेमध्ये। ही स्पर्धा गुजरातच्या खेळाडूंसाठी मात्र मर्यादित असेल। तसेच 70-70च्या माध्यमातून पॉवर बाय 70-70 स्पोर्ट्स हनन प्रीमियर लीग कल्प एडिशन सीझन 4 18 ते 23 फेब्रुवारी 2025। द थ्रिल इज अबाउट टू अनफोल्ड फ्रॉम युअर फेब्रुवारी। ही स्पर्धा सुद्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे काही दिवसांमध्येच, अर्थात फेब्रुवारी महिन्यामध्ये दोहा या ठिकाणी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण, दोहा कतरमध्ये, अर्थात आखाती देशामधले या स्पर्धेचं आयोजन आपण पाहू शकाल। त्यानंतर उत्तर प्रदेश धमाका बिग बॅश 24 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी रोजी, त्याही स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 10 लाख रुपये आणि उपविजेत्याला 6 लाखांचा पुरस्कार। 8 टीम मध्ये 6 ओव्हरच्या मॅचेस, इम्पॅक्ट प्लेयर लीग स्टेज मध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे। रेड डेव्हिल्सचे हे आयोजन। त्यानंतर दोस्ती ग्रुप प्रेझेंट्स अंडर 25 चॅम्पियन्स ट्रॉफी 14 जानेवारी ते 17 जानेवारी 2025 रोजी। प्रथम अंडर 25 ग्रामीण विनरला 50,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार प्लस ट्रॉफी। त्यानंतर अंडर 25 ग्रामीण रनर अपला अर्थात उपविजेत्याला 25,000 रुपये रोख रक्कम आणि ट्रॉफी दिली जाणार आहे। त्याबरोबरच अंडर 25 ओपन विनरला आपण जर पाहिलं तर 1 लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार आणि ट्रॉफी असेल, तर अंडर 25 ओपन उपविजेत्याला 50,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आणि त्याचबरोबर आकर्षक अशी ट्रॉफी दिली जाईल। बोथ फॉर्मॅट सिरीज आपण बघणार। त्यानंतर सरपंच चषक अर्थात सुजित तात्याशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन। बंटी ट्रॉफी 2025 द थ्रिल इज बॅक, लाख मुलाची ही स्पर्धा सुद्धा आपल्या भेटीसाठी काहीच दिवसात बंटी 11 भरोडी यांच्या माध्यमातून गुरुदत्त चौथा हिरवा आपण जर पाहिलं तर क्रीडा नगरी मानकोली भिवंडी या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन रणजितजी पाटील आणि प्रथमेशजी पाटील यांच्या माध्यमातून अर्थात बंटी शेट यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल। तर अशा बऱ्याच स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत आहेत। तर जाऊया आपण मात्र आता नवीन डावाकडे। करण काळन माझ्यासोबत या ठिकाणी या मॅच पुरता जोडला जातोय। तर नक्कीच करण आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। टार्गेट आहे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी तसं बघायला गेलं तर 67 धावांचं। मौलिक 11 चेंज द गेम वडवली बी या संघाला। थँक्यू रोशनजी पाताडे। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत।
महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश 2025 ही चौथी रात्र आणि या चौथ्या रात्रीचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळतोय तो चौथा डू ऑर डाय अशी परिस्थिती आहे बिकॉज पहिला सामना गमावलाय आणि आता जिंकले तरच मग नेक्स्ट मॅच मध्ये श्रीराम फाउंडेशन गोठेकर बीच्या विरुद्ध ते खेळतील. आपण पहिल्या इनिंगकडे जाऊया रोशनजी. आपण जर बघितलं तर 19 सर्वोत्तम धावा इंडिव्हिज्युअल आपल्याला पाहायला मिळाल्या त्या भूषण पाटीलच्या बॅटमधून. ती गरज होती कारण टॉप ऑर्डर मध्ये पहिल्या 3 फलंदाजांनी प्रत्येकी फक्त 6 धावा बनवल्या होत्या. त्यामुळे मिडल ऑर्डर मध्ये येत असताना कर्णधार भूषणला खेळायचंच होतं आणि त्याच्या बॅटमधून कॅप्टन नॉक देखील आपण बघितलेला आहे. सो ओव्हरऑल 66 धावा आपण बघितल्या आणि 67च्या चेसला आता नुकतीच सुरुवात होईल. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. आयकॉन ओमी केणे आणि त्याच्या सोबतीला ऋतिक पाटील. इम्पॉर्टंट मॅच दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. आजच्या चौथ्या रात्रीचा चौथा सामना आपण पाहणार आहोत. थर्ड सीझन मध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. आदरणीय वरुण एस पाटील, वरुण पाटील फाउंडेशन, शेरोबा स्पोर्ट्स कोनगाव, ग्रामस्थ मंडळ कोनगाव आयोजित महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश 2024-25. सध्याच आपण फील्ड पोझिशन जर बघितलं तर समोरच्यांकडून गोलंदाज येईल. लेफ्टी ओमी केण्यासाठी डीप मध्ये मिड विकेट आणि त्याचबरोबर एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो तो डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला. मॅचला सुरुवात दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल डाऊन द ग्राउंड स्ट्रेट बॅटने ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑफला बॉल फिल्डर आला पण त्याचा वाक्याबाहेर सीमा पार. दमदार सुरुवात, पहिला चौकार. क्लासिकल फटका, पुस्तकी अंदाज बघायला मिळाला. तंत्रशुद्ध फटका इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो तो ओमी केणीच्या बॅटमधून येत असताना. भूषण गोळे तसं बघायला गेलं तर एक चतुर गोलंदाज आहे परंतु त्याच्या समोर व्ही शेप मध्ये काय जबरदस्त फटका त्यावेळेला पाहायला मिळतो अमोल ओमी केणीच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूने ऋतिक पाटील आहे त्याच्यासोबत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. भूषण गोळेचा विरुद्ध आलेला आपण पाहतोय पहिलाच चौकार. आणि ओमीचं खेळणं या मॅच मध्ये तितकंच इम्पॉर्टंट आहे कारण बनवायचं 67. सुरुवात दमदार होणं तितकंच गरजेचं असेल आणि ती दमदार सुरुवात पहिल्या बॉलवरती तरी आलाय चौकार. स्वीच केलंय, कमी गती, लेंथ ओळखली, गॅप मध्ये बॉल आहे, डीप थर्डला रेस लागली आहे पण शेवटच्या क्षणाला बॉल गेलाय सीमारेषेच्या बाहेर. आला लागोपाठचा दुसरा. क्षेत्ररक्षकाने सुद्धा खूप चांगला पाठला केला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया हा चौकार आलाय तर जरूर परंतु कशा पद्धतीने त्याने हा फटका खेळला होता. थोडी आज बॉलची वाट पाहिली, थोडासा कमी गतीने टाकलेला शॉर्ट पिच चेंडू होता त्याला मात्र थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये पाठवलं होतं. क्षेत्ररक्षकाने अगदी शेवटपर्यंत बॉलचा पाठलाग केला आणि बॉलला अडवण्यामध्ये मात्र त्याला अपयश येत आहे. आणखीन एक दर्जेदार असा चौकार इथे मात्र रचनात्मक अंदाज पाहायला मिळाला तो ओमी केणी याचा. आक्रमक सुरुवात केलेली ओमी केणीने. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा गोळे ऑन साइडला. आता स्लॉक स्वीप. व्हॉट अ शॉट इज दॅट. डोळ्यांचं पारणं फेडणारा आणखी एक रुबाबदार चौकार. अगदी वेगवेगळ्या पद्धतीचे फटके अगदी मैदानाच्या 360 डिग्री बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतो ओमी केनी. अर्थात आठवण करून देतोय आज मिस्टर 360 अब्राम बेंजामिन डिव्हिलियर्सची. जबरदस्त आपण जर पाहिलं तर ऍटिट्यूड बघा काय फटका खेळल्यानंतरचा. जबरदस्त फटका आहे, तारीफ या ठिकाणी करावीच लागेल या फटक्याची. मादक सौंदर्य दडलेला फटका क्रिकेटचा. 12 वरती धावफलक, लागोपाठचे 3 चौकार ओमी केणीचा बॅटमधून. ओहो आत आला ह्या वेळेला. विकेट किपर बीट झाला. फाईन लेगचा फिल्डर कव्हर करतोय, मिळणार नाही धाव. डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा किती आत आलेला. हलकी अपील केली पण हाईट फॅक्टर देखील इम्पॉर्टंट होतं. थायला बॉल मांडीला लागला ओमी केणीचा आणि त्यामुळे अंपायरचा स्पष्टपणे आपण नकार बघितलाय. डॉट बॉल. या वेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. तसं बघायला गेलं तर आतापर्यंत हाताळलेल्या चेंडूंपेक्षा मात्र थोडंसं काहीतरी वेगळं. स्लॉट मध्ये आलाय आणि आता चाललाय या प्लॉटचा बाहेर. लॉंग धावा यात्रेसाठी. साधावा षटकार. जबरदस्त फटका. स्वर्गीय दयानंद बाळाराम पाटील स्टँड्स मध्ये इनटू दी स्टँड्स. भूषण गोळेच्या या बॉलवरती पुन्हा एकदा मात्र लेंथ अगदी बॅटच्या पुढ्यामधली आणि ओमी केनीचा आणखीन एक दमदार षटकार पाहायला मिळतोय मागील बॉलवर. स्कोरकडे आपण लक्ष टाकलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती थेट 18 या धावसंख्येवर. पहिली ओव्हर प्रगतीपथावर. जबरदस्त बॅटिंग.
फुलर लेंथ होता, सॉफ्ट हँड समोर ड्राईव्ह केलं, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला 1 रन मिळते, स्ट्राईक ठेवतोय स्वतःकडे ओमी केणी. आणि धावा फलकावरती आपण जर बघितलं रोशनजी तर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 19. दमदार सुरुवात पहिल्या षटकाच्या 19. वेल बिगिन इज अ हाफ डन. सुरुवात तर चांगली केली आहे, चौकारांची तिकडी पूर्ण केली, मध्ये एक डॉट बॉल आला, त्यानंतर मात्र त्याचं उत्तर दिलं ते षटकाराने आणि शेवटच्या बॉलवर एक सिंगल धाव घेऊन स्ट्राईक स्वतःकडे कशी ठेवता येईल याच्याकडे मात्र लक्ष दिलं ते ओमी केणी याने. 6 चेंडूत 19 धावांवर बॅटिंग करतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाखेरीज बिनगडी बाद 19 धावा धावफलकावरती. अटॅकिंग सुरुवात आपण पाहतोय फलंदाज ओमी केणीचा बॅटमधून. 6 बॉलमध्ये 19 आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवले. मॅचवर इनिंग सध्या त्याची आपल्याला पाहायला मिळते, कारण ही मॅच जिंकले नाही तर या स्पर्धेमधून बाहेर जातील. त्यामुळे डू ऑर डाय सिच्युएशन आहे आणि या सिच्युएशन मध्ये जिंकणं हा एकच पर्याय आता उरलाय या दोन्ही संघांकडे. पाहूयात कशा पद्धतीने असेल फाईट. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जोडतायत टेलिव्हिजनचा आवाज, टेलिव्हिजनचा मखमली आवाज, मराठीचे नामवंत समालोचक टेनिस बॉल क्रिकेटचे कुणालजी दाते सर. स्वागत आहे आपलं. 19 धावा आपण पाहतोय धावा फलकावरती आणि आता विचार करावा लागेल तो खास करून भूषण पाटीलला, CR पाटील फाउंडेशन तुर्भेचा कॅप्टनला, कारण या टीम मीटिंग मध्ये हेच घडलं असेल की आता ओमी केणीला लवकरात लवकर त्यांना बाद करावं लागेल. सूत्र हातामध्ये घेऊन बॅटिंग करतोय आणि अटॅकिंग बॅटिंग करतोय, हे महत्वपूर्ण गोष्ट. ऑन साइडला आता त्याच्यासाठी टीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहे आणि एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफला. मिड ऑनला 8 ठेवलेलं आहे आणि सेकंड ओव्हर मध्ये आलेला आहे निलेश बिलारे. धन्यवाद करण. 19 धावा स्कोरबोर्डवर आहेत आणि सुरुवात ठोस दिली आहे ओमी केनीने या मॅच मध्ये. त्याच्या बॅटमधून धावा आल्यात. टार्गेट नक्कीच चांगलं सेट आहे. 67 धावांच्या लक्ष्यांचा पाठलाग करायचा आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला पहिल्या पॉवर प्ले पासून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल आणि ते इथे अटॅक करत असताना दिसलंय ओमी केनी. पुन्हा तेच आक्रमण, हल्ला केलाय ओमी केणीचा बॅटमधून. आणखी एक लाजवाब षटकार. किलर मिलर चा अंदाज, बैठक स्ट्रोक आणि मागचा पाय वाकवत असताना बॉलला फेकले त्याने स्क्वेअर लेगच्या दिशेने. स्लॉक स्वीप करत असताना 6 धावा वसूल केल्यात त्यांनी. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता आकार घेते. धावा झालेल्या आहेत 25. जबरदस्त बॅटिंग. आपण एक मागच्या ओव्हर मध्ये देखील पॅडल स्वीपचा फटका बघितला होता. इथे आपण पाहतोय स्लॉक स्वीप थेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. भव्य स्वागत याही गोलंदाजाचं आपण पाहतोय सर. आणि या षटकारासोबत धावा फलकावरती 25. अफलातून बॅटिंग सध्या पाहायला मिळते ओमी प्रकाश केणी यांच्या माध्यमातून. आणि त्याचे वडील आहेत जे प्रकाश केणी आहेत, त्यांनी तारिकभाई सय्यद यांच्याकडे एक मागणी केली आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की येणाऱ्या हंगामामध्ये एक स्पीडोमीटर तुमच्या स्पर्धेमध्ये असायला पाहिजे बॉलरचा पेस मोजण्यासाठी. आणि त्याचबरोबर 70-70चे अनेक प्रोडक्ट्स जसे तुम्ही मार्केटमध्ये आणताय, तर टेनिस बॉल क्रिकेटसाठी एखादं हेल्मेट 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून जर तुम्ही इंट्रोड्यूस केलं या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तर नक्कीच एक मोठी उत्क्रांती होईल. आणि प्रकाशजी केनी यांनी ही मागणी केली आहे तारिक सय्यद यांच्याकडे. आणि तारिक सय्यद सध्या सांगतायत की आम्ही नक्कीच ते हेल्मेट देखील बनवू, परंतु त्याच्यासाठी ब्रँड अँबॅसेडर ओमी केनीलाच बनवलं जाईल जर ते, आणि तुम्हाला ते बनवावं लागेल ओमी केनीला, हे त्यांच्या वडिलांनी तारिक सय्यद यांनी सांगितलंय. वडिलांना तारिक सय्यद यांनी सांगितलंय. चांगला फटका बॉल हवेत आहे, परंतु आता इथे विकेट मिळू शकते. कवसला झेल टिपलाय पंकज पाटीलने. निलेश बिल्लारेच्या खात्यामध्ये यश आणि एक मोठा धक्का बसलाय टीम चेंज गेम वडवली मौलिक 11 या टीमला. सॉफ्ट डिस्मिसल. ऑप्शनचा हलका बाहेर आपण पाहतोय. कव्हर्स मध्ये त्याला लॉफ्ट करायचं होतं, एलिव्हेट करता आला नाही. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरने फार चांगला झेल टिपलाय. ज्या विकेटच्या शोधात होता तो CR पाटील फाउंडेशन तुर्भे संघ. ती विकेट येते. धावा धावफलकावरती 27 आणि 27ला पहिला झटका बसला. ओमी केणी बाद. आणि या सगळ्याच्या सगळ्या धावा या ओमी केनीच्या खात्यामध्ये आहेत. सर्व धावा त्यांनीच केलेल्या आहेत. वन मॅन शो आतापर्यंत लढताना आपल्याला पाहायला मिळाला. 27 धावांची खेळी त्याने साकारली. पहिली विकेट इथे गमावली आहे. मौलिक 11 चेंज द गेम वडवली आहे बी या टीमने. आणि शॉर्ट कव्हरच्या दिशेने थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी, शरीर थोडंसं खोललं उघडलं आणि तिथून ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये निलेश बिल्लारेला यश मिळालं. 2 विंडोमध्ये हे दृश्य सध्या पाहायला मिळतंय. निलेश बिल्लारे चांगलाच खुश आहे, परंतु मोठी विकेट दुसऱ्या बाजूला. ऋतिक थोडासा निराश दिसला कारण त्याचा पार्टनर आता डगआउट मध्ये बसलाय. ओमी आउट होतोय ऋतिक आणि त्याचबरोबर आता विशाल पाटील नवीन फलंदाज फलंदाजीसाठी.
27 धावा आहेत. 67 ला चेस करत असताना सर ओमीने प्लॅटफॉर्म सेट करून दिलेला आहे. जरी त्याची विकेट पडली असली तरी प्लॅटफॉर्म सेट आहे आणि पहिल्या 9 बॉल मध्ये 27 आलेले आहेत. ही महत्वपूर्ण बाब. मौलिक 11 चेंज गेम बळवली 20 साठी आणि ऋतिकच्या सोबतीला आता कॅप्टन आलेला आहे विशाल पाटील 3ऱ्या क्रमांकावरती. निलेश भिलारेचं भव्य स्वागत झालं होतं. पहिल्या 2 बॉल मध्ये 8 धावा गेल्या होत्या पण त्यानंतर त्याने ओमीची विकेट मिळवलेली आहे आणि आता कमबॅकचे संकेत त्यानेही दिलेले आहेत. CR पाटील फाउंडेशन तुर्भेसाठी राईटी बॅट्समन ऑन साईडला 2 फिल्डर आहेत. लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट. मुख्य व्यासपीठ एंड कडून पुन्हा पंचांच्या डाव्या बाजूने राईटा मोद विकेट. बिलारे समोर खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी. डायरेक्ट हिट मिस. डायरेक्ट हिटला काम तमाम होतं पण डायरेक्ट हिट मिस आणि फलंदाज बचावला विशाल. मोठी संधी निर्माण झाली होती. फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवणं, पिकअप गॅदर अँड थ्रो एकाच ऍक्शन मध्ये करणं एवढंही सोपं नव्हतं. बॅटच्या थोडासा आतमध्ये लागला, एका हाताने बॉल इथे अडवला, परंतु थ्रोईंग आर्म मध्ये बॉल आल्यानंतर थोडासा वेळ घ्यायला हरकत नव्हती कारण भरपूर दूर होता खेळाडू. नेम धरून हा बॉल मारणं गरजेचं होतं नॉन स्ट्रायकिंग एंडच्या स्टंपवर, परंतु तसं झालेलं नाहीये. मिस केली इथे ती यष्टी आणि त्याचमुळे 1 धाव खात्यामध्ये जाईल विशाल पाटीलच्या. त्याचं खातं उघडले. टीमची धावसंख्या 28. बॅकफूट वरती पंच केला, गॅपमध्ये बॉल. पॉवर प्लेचा दर्जेदार फटका. वॉट अ शॉट. डीप कव्हरला बॉल सीमा रेषेचा बाहेर. षटकार. लेदर क्रिकेट चांगला खेळतो आणि हा आविष्कार आहे. बॅकफुटला जात असताना दोन्ही पाय ऑलमोस्ट हवेत राहिले होते आणि अशा परिस्थितीमध्ये हा फटका वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा हा फटका होता. बॅकफुटला जाऊन चांगला पंच केला. नक्कीच सरपंच ठरेल का या मॅचचं हे पाहायचंय. फलंदाज ऋतिक पाटील. मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. या सामन्यामध्ये फलंदाजी त्याच्याकडून झाली पाहिजे आणि सध्या तरी तो षटकार मारतोय. चांगलं टायमिंग पाहायला मिळालं या षटकाराच्या मदतीने. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवर 34. सुंदर बॅटिंग या इनिंग मध्ये सध्या आपण पाहतोय ऋतिक कडून. ऑन साइडला टर्न खेळण्यात आला. गॅप मध्ये बॉल आहे. डीप स्क्वेअर लेगला फार वेगाने आउटफील्ड फास्ट आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार. जसा कटरचा वापर झाला, कमी गतीने टाकला कारण या अगोदरचा बॉलवर बॅकफुटला पंच केला होता, षटकार मारला कव्हर्सला आणि त्यानंतरचा बॉल जसा कटर होता लेग कटर चांगला लॅप शॉट पाहायला मिळाला आणि लॅप शॉट मारत असताना नटराज मुद्रेमध्ये हा लॅप शॉट त्याने सजवला. बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. चौकार वसूल केला. या चौकाराच्या मदतीने पॉवर प्ले इथे संपला आणि पॉवर प्ले मध्ये धावा केलेल्या आहेत 38. बॅटिंग करत असताना टीम मौलिक 11 चेंज द गेम वडवलीने लक्ष आहे या मॅच मध्ये 67 धावांचा आणि 11 मिनिटं 2 ओव्हरच्या पॉवर प्ले साठी टीम CR पाटील फाउंडेशन तुर्भे या संघाने घेतलेल्या आहेत. 11 मिनिटं झालेले आहेत. आता 30 बॉलचा खेळ शिल्लक आणि 30 बॉल मध्ये 29 धावा करायच्या. त्याच्यामध्ये एक टेप बॉलचं षटक देखील असेल. आता ते 3ऱ्या ओव्हरमध्ये ते वापरतायत की 4थ्या ओव्हरमध्ये, त्याच्यासाठी ती टीम मिटिंग बोलवली गेली आहे. आणि त्या स्टेप बॉलच्या ओव्हरमध्ये खास करून आता कमबॅक करण्याची नामी संधी असेल ती CR पाटील फाउंडेशन तुर्भेकडे. अन्यथा प्लॅटफॉर्म सेट आहे. इरादे स्पष्ट आहे. 2 ओव्हर्समध्ये 19च्या सरासरीने 38 धावा बनवलेल्या आहेत आणि फ्रंटलाईन बॉलरवरती आक्रमण केलं. भूषण गोळेवरती अगोदर ओमी केणीने आणि निलेश भिलारीवरती सध्या आपण बघितलं ते ऋतिक पाटीलने. ऋतिकच्या बॅट मधून आपण पाहतोय 10 धावा आतापर्यंत आलेल्या. विशाल 1 वरती खेळतोय तर सुरुवातीला ओमी केणीने 27 धावसंख्येची आक्रमक खेळी केली. तो मात्र पॅव्हलियन मध्ये आणि आताही पार्टनरशिप आपण पाहतोय या दोन्ही फलंदाजांमध्ये ऋतिक आणि विशाल मध्ये. 3rd ओव्हर मध्ये पुन्हा कंटिन्यू करण्यासाठी आलेला आहे भूषण गोळे. विकेट टेकिंग डिलिव्हरीज टाकावे लागतील, विकेट घ्यावे लागतील रेग्युलर इंटरव्हल मध्ये, तरच तुम्ही कमबॅक करू शकता. काल देखील आपण पाहिलं होतं असाच सामना रंगला होता. 30 मध्ये 37 करायच्या होत्या आणि तो सामना इथे जिंकला होता. NP स्पोर्ट्स उत्तरने डिफेंड करत असताना त्यांनी 10 विकेट मिळवले कासारवडोली टीमच्या विरुद्ध. त्याच्यामुळे होऊ शकतं. 8,34,197 सबस्क्रायबर कंप्लीट झाले 70 स्पोर्ट्स. लगेच सबस्क्राईब करा 70 स्पोर्ट्सला. ऑन साइडला ग्लान्स करण्यात आलेला शॉट मिड विकेटला भेदून चेस करून बॉल चालला मागे. डीप मधून फिल्डर फार वेगाने बॉलवरती आलेले. सिंगल रन आपल्याला पाहायला मिळाले आणि सिंगलने धावसंख्या 39. मिशन 1 मिलियनचा गिव्ह अवे सध्या सुरू आहे 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. त्याच्यासाठी एक गुगल फॉर्म आपण बनवलेला आहे. त्या गुगल फॉर्मवर तुम्हाला तुमची माहिती द्यायची आणि तुम्ही लगेच या मिशन 1 मिलियन गिव्ह अवे मध्ये सहभागी होऊ शकता. त्याच्यासाठी तुमचं नाव, मोबाईल नंबर, UPI ID, त्याचबरोबर युट्यूबचा काढलेला स्क्रीनशॉट, सबस्क्राईब केल्यानंतर इंस्टाग्रामला फॉलो केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट आणि खाली सबमिट बटन आहे तिथे जाऊन तुम्ही क्लिक करू शकता.
सॉफ्ट हँड समोर आपण पाहतोय कव्हर्स मध्ये फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. थोडासा वेळ घेतलाय, स्ट्रायकिंग एंडला थ्रो येतोय. विशालचा सेकंडचा कॉल होता पण ऋतिकने स्पष्टपणे नकार दिलेला आहे. आणि त्या गुगल फॉर्मवर आतापर्यंत अनेक रिस्पॉन्सेस आपल्याला प्राप्त झालेले आहेत आणि ते रिस्पॉन्सेस आहेत ऑलमोस्ट 14,006. त्याच्यामुळे तुमच्याकडे जरी हा फॉर्म आला असेल तर लगेचच तुम्ही देखील तुमचा रिस्पॉन्स तिथे नोंदवू शकता. तुम्ही तुमचं नाव टाका, UPI ID टाका, गुगल पे नंबर टाका. त्याचबरोबर तुम्हाला 2 स्क्रीनशॉट अपलोड करायचे आहेत. एक यूट्यूबला सबस्क्राईब केला गेलेला तुमचा एक स्क्रीनशॉट आणि दुसरा इंस्टाग्राम 7070 ला फॉलो करून त्याचा स्क्रीनशॉट आणि खाली सबमिट बटन आहे ते दाबा आणि तुमचा रिस्पॉन्स आम्हाला मिळेल. जर 10 लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाले तर 64 विजेत्या सबस्क्रायबरला 10 लाख रुपयांची पारितोषिकं मिळतील. कमी गती ऑन साइडला टर्न करण्यात आलेला आपण पाहतोय. सध्या तरी या मॅचला स्लो केलेल्या ओव्हरमध्ये विशाल आणि ऋतिकने, बिकॉज रन बॉल इक्वेशन आहे. सध्याचं आपण इक्वेशन जर बघितलं 41 वरती धाव फलक आहे, म्हणजे अजूनही 26 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये भूषण घोडेने 19 धावा खर्च केल्या होत्या आणि त्या संपूर्ण धावा या ओमी केनीच्या बॅटमधून आल्या होत्या. तो आउट झाल्यानंतर परत एक वेळा त्याला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं आणि त्याने आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 3च धावा खर्च केल्यात आणि सेन्सिबल क्रिकेट सध्या सुरू आहे वडवली बी टीमचं. बॅकफुटला कट करायचं होतं, बॉल पडल्याबरोबर हलकासा आपण पाहतोय बाहेर राहिला होता, ज्याला कट करण्याचा प्रयत्न होता आणि खाली देखील राहिला आणि ते स्क्वेअर कटचा प्रयत्न होता. हेच इथे सांगत असताना फलंदाज ऋतिक पाटील आणि ज्या वेळेला फार एंडने गोलंदाजी झाली आज थोडेसे बॉल खाली राहताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत बॅटर साठी. आणि आणखीन एक डॉट बॉल इथे टाकत असताना भूषण गोळे ऑन साइडला खेचून मारला पण डीप मध्ये मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. एक धाव सहजरित्या आपण पाहतो पूर्ण करण्यात आलेले. विशाल वारंवार प्रयत्न करतोय सेकंडसाठी पण सेकंडचा इथे प्रयत्न सपशील अपयशीच ठरणार होता, त्यामुळे ऋतिकने नकार दिला. सिंगलने धावसंख्या पुढे चालली आहे 42. चांगला पुलचा फटका, एकेरी दुहेरी धावा येत आहेत. स्कोर बोर्ड सातत्याने इथे गतिशील ठेवलाय फलंदाजी करत असताना. टीम मौलिक 11 चेंज द गेम वडवली बी हा संघ, रवी शेठ घरत यांचा हा संघ आहे. पुन्हा सॉफ्ट हँडने समोर सेल्फ फॉलो थ्रो मध्ये भूषणने या बॉलला अडवलंय. हे जरूर षटक आपण बघितलं तर इकॉनॉमिकल राहिलं सर. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये पॉवर प्ले मध्ये 38 धावा होत्या आणि ऋतिक आणि विशालने 2 ओव्हरच्या चर्चेनंतर हेच निवडलं असावं की आता भूषण आलेला, त्यामुळे शांततेने या षटकानंतर आपण पुढे या मॅचला फास्ट करू. पण सध्या या षटकामध्ये ते स्लो खेळले आल्या त्या फक्त 4च धावा. ओव्हरऑल आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत 42, बॉल उरले 24 आणि 24 बॉल मध्ये या मॅच मध्ये आता 25 धावांची गरज आहे. 24 बॉल मध्ये 25 आणि आता येईल टेप बॉलचं ओव्हर, टेप बॉलचं षटक. टेप बॉलच्या ओव्हर मध्ये पाहूया कुठला गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. मगाशी भूषणने ते नाव आपल्याला टॉसच्या वेळेस सांगितलं होतं आणि परत त्याच्याच हातामध्ये आता बॉल सोपवण्यात आलाय. मागच्या मॅच मध्ये आपण हेमंतला पाहिलं, या मॅच मध्ये मात्र दुसरा गोलंदाज भूषण वापरताना दिसेल. आणि आता सध्या तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय 70-70 स्पोर्ट्सचा हा बॉल. याच बॉलद्वारे ही स्पर्धा खेळली जाते. भारतातल्या अनेक स्पर्धा या बॉलद्वारे खेळवल्या जातात आणि हा बॉल जर तुमच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच त्या नंबरवर संपर्क साधू शकता. त्याचबरोबर कस्टमाइज बॅट, प्लेअर एडिशन्स बॅट आहेत आणि त्या बॅट जर तुम्हाला पाहिजे असतील तर वर दिलेले जे नंबर आहेत 2 त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. 70-70 स्पोर्ट्सच्या फ्रँचायझीसाठी देखील नंबर्स आहेत, तिथे देखील तुम्ही संपर्क साधू शकता. तुमच्या शहरामध्ये जर तुम्हाला 70-70चं शॉप ओपन करायचं असेल, नवीन बिझनेस 70-70 स्पोर्ट्स बरोबर करायचं असेल तर 7506167647 या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. आणि येणाऱ्या 8 जानेवारीला नवीन वर्षामध्ये 8 जानेवारीला 70-70चं न्यू लॉन्चिंग आहे. न्यू अरायव्हल्स, अनेक टी शर्ट, अनेक ट्रॅक्स, अनेक शूज, त्याचबरोबर कॅप्स इथे मॅन्युफॅक्चर सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे नवीन अनेक गोष्टी तुम्हाला 70-70च्या न्यू अरायव्हलच्या माध्यमातून पाहायला मिळतील येणाऱ्या 8 जानेवारीला. तर 15 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे 3 षटकांसाठी. भूषण पाटील आणि ओव्हर नंबर 4 मध्ये भाविन आता गोलंदाजीसाठी आलाय आणि हे षटक असेल टेप बॉलचं षटक. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न इथे अपयश आलं आणि बॉल जाईल. हा रेस लागते ज्या वेळेला टेप बॉल वापरला जातो. हा बॉल जमिनीवर सातत्याने घरंगळत वेगाने जातो आणि थर्डमॅनला चौकार. बाउन्स होता या बॉलमध्ये. बहुतांश आपल्याला टेप बॉल मध्ये इतकासा बाउन्स पाहायला मिळत नाही आणि त्याचा फायदा झाला. थोडासा लेट खेळला पॉइंटच्या फिल्डरने, प्रयत्न चांगला केला पण बॉल इतक्या वेगाने गेलाय डीप थर्डला, सीमारेषेच्या बाहेर चौकार. हीच खासियत आहे या टेप बॉलची.
इथे आपण पाहिलं हा जर नॉर्मल टेनिस बॉल असता तर तो तेवढ्या वेगाने गेला नसता, परंतु टेप बॉल हाताला लागून देखील तेवढ्याच वेगाने जातो आणि ते इथे दिसलं. थर्ड मॅनला हा चौकार येतो. टीमची धावसंख्या 46-46 आणि सध्या तरी विमन फ्रंट फुटवर गाडी आहे. मौलिक 11 चेंज द गेम वडवली बीची. त्यांनी खूप चांगला खेळ दाखवलाय. बॉलरवर आक्रमण केलं भूषणने, परंतु तरी देखील 67चा पाठलाग करत असताना 46 धावा केल्यात मौलिक 11 चेंज द गेम वडवली बीने. बॅकफुटला जात असताना परत एक चांगला पंच. लेदर क्रिकेट जो खेळाडू चांगला खेळतो, पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा जो खेळाडू चांगल्या गाजवतो, त्याच्यासाठी टेप बॉलचं षटक खेळणं नक्कीच आनंददायी ठरलंय. या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर त्याच्या बॅटमधून धावा आल्यात एका ओव्हरमध्ये, कारण 2-2 षटकार देखील आपण कालही पाहिलेत आणि आजही पाहिलेत. आणि आजच्या चौथ्या रात्रीमध्ये रोहन शेळके जे गोटेकर बीचे कॅप्टन होते, सर्वाधिक 18 धावा त्याच ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आणि लागोपाठ 2 षटकार मारून 4,000 रुपयांची कॅश प्राइज देखील त्याने मिळवली होती पहिल्या मॅच मध्ये. 47 धावात. काल देखील आपण 2-2 षटकार मारणारे खेळाडू पाहिलेच एकाच ओव्हरमध्ये. ते होते फरदीन काझी बॅक टू बॅक 2 षटकार आणि त्याच्यानंतर मॅकमिलन गोविंद त्याने देखील बॅक टू बॅक 2 षटकार मारले. आज रोहन शेळके हा जो कॅप्टन आहे गोटेकर बीचा, त्याने देखील 2 षटकार मारलेत बॅक टू बॅक. परत एक वेळा बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने फक्त दिशा दिली. एक धाव मिळते. पॉइंट मधून फिल्डर येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मिळतील. हेमंत कडून निसटलाय बॉल. 2 धावा खात्यामध्ये जातील विशाल पाटीलच्या. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 49. सुरुवातीला आपण बघितलं तर 67 स्कोरबोर्डचं हलकं प्रेशर असतं होतं, पण ओमीने जी सुरुवात केली त्यामुळे स्कोरबोर्डचं प्रेशर नाही आणि फार चांगली बॅटिंग नंतर आलेला विशाल आणि ऋतिक करतोय. डावाला पुढे नेत असताना सध्या 49. 21 बॉल मध्ये आता 18 धावांची आवश्यकता आहे मौलिक 11 चेंज द गेम वडोली बीला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. रवी शेठ घरत, मेघनाथ गोंधळी ठाणे क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर प्रेम शेळके यांचा हा संघ मैदानामध्ये खेळत असताना. पुढचा बॉल शॉर्ट बॉलचा वापर होता. इथे सरळ चालला विकेट कीपरच्या हातात. खांद्यापासून सरळ विकेट कीपरचा वेध घेतला जातोय. चांगला बॉल इथे गोलंदाज भाविन पाटीलचा. तिखट बाउन्सर मसालेदार बॉल आपण बघितला. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न पण वेगी होता आणि राईझी झाला बॉल, त्यामुळे बीट झाला विशाल पाटील. चांगला बॉल. परफ्यूम डिलिव्हरी नाका जवळून सर्व विकेट कीपरच्या हातामध्ये. हे दृश्य टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर कमी वेळेला पाहायला मिळतं, ते मात्र टेप बॉलच्या ओव्हरमध्ये तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल आणि हीच ती स्पर्धा आहे महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश 2025. बॅकफुटला जाऊन परत एक वेळा हलकासा पंच केलाय शॉर्ट कव्हरला. इथे फिल्डर आहे, तिथे सिंगल मिळेल. रवी मात्र याच्याकडे बॉल जातोय. सिंगल येते खात्यामध्ये विशाल पाटीलच्या. टीमची धावसंख्या अर्धशतक पूर्ण होतंय. टीम मौलिक 11 चेंज द गेम वडवलीचं 50 धावा पूर्ण. हेच षटक टेप बॉलचं या मॅच मध्ये या इनिंग मधलं इम्पॉर्टंट होतं. त्याही षटकामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर सॉफ्ट हँडने जसा बॉल येतोय मेरिट वरती खेळतात. दोघेही रिक्स कमी घेतात आणि सिंगल डबलने या धावफलकाला स्टिकी ठेवतात. सध्या 50 धावा. 17 धावा अजूनही करायच्या आहेत. भाविन परत एक वेळा शॉर्ट बॉल मागे. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक सुपला. शॉर्ट बॉलला पाठवलंय. दिशा देत असताना फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज ऋतिक पाटीलच्या बॅट मधून येतोय चौकार. टीमची धावसंख्या 54 या आकड्यावर षटक क्रमांक 4 चा खेळ समाप्त. हा फटका बॅटच्या वरती चढला बॉल, पण शॉट सिलेक्शन योग्य होतं आणि शॉट फाईन लेग मधून बॉल डीप फाईन लेगला क्लिअर करत असताना बरोबर आपण पाहतोय 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं कंप्लीट करण्यात आलेली आहेत आणि उर्वरित 10 मिनिटांमध्ये पुढची 2 षटकं देखील तुम्हाला टाकायचे आहेत. 12 अर्थातच 32 मिनिटांचा अवधी आपण देतोय. सो 12 मिनिटांमध्ये तुम्हाला पुढची 2 षटकं टाकायची आहेत. इक्वेशन तुमच्या समोर आणू. धावफलकावरती त्या 54 धावा 18 बॉल मध्ये. आता फक्त या मॅच मध्ये 13 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 13 धावा हे समीकरण आहे या मॅच मध्ये. थोडासा थकलाय दमलाय खेळाडू ऋतिक पाटील, कारण गोलंदाजी देखील त्याने खूप चांगली केली या मॅच मध्ये. मागच्या मॅच मध्ये शेवटच्या षटकामध्ये त्याने ऑलमोस्ट सामना आणला होता, खेचून आणला होता टीमसाठी, परंतु तसं झालेलं नाहीये. फलंदाज विकी भोईरने तो चौकार मारला. सामना जिंकला वाशी इंडियन्स धारावीने. या मॅच मध्ये ऋतिक पाटीलने 2 षटकामध्ये 17 धावा खर्च करत असताना 2 विकेट घेतल्या आणि फलंदाजी करत असताना आतापर्यंत ऋतिकच्या खात्यामध्ये 21 धावा आहेत. 8 बॉल त्याने फेस केलेले आहेत. म्हणजे एक चांगला ऑलराऊंडर खेळाचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून झालंय. भाविनचं हे षटक जे होतं टेप बॉलचं त्याच्यामध्ये 2 चौकार आलेत. 12 धावा या ओव्हर मध्ये. गोलंदाजीसाठी अजित येईल ओव्हर नंबर 5 मध्ये. अजित चव्हाण
गोलंदाजीसाठी. फील्डमध्ये बदल. राईट हँडेड बॅटर विशालसाठी डीप मध्ये स्क्वेअर लेग मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. पुढचा बॉल अजितचा पहिला बॉल या ओव्हरचा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल बॅक ड्राईव्ह रनआउटची संधी आहे. अंडरआर्म थ्रो येतोय. डिरेक्ट हिट लागलाय. पंचांचा इशारा आउट. फलंदाज विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट इथे गमावली आहे दुसरी. टीम मौलिक 11 चेंज द गेम वडवली बी ने. प्रश्न जरूर पडलाय गरज काय होती, कारण सेल्फ ऑटो मधूनचा वेगाने गोलंदाज आला होता. त्याच्या हातामध्ये बॉल जात होता आणि त्या परिस्थितीमध्ये देखील धाव घेण्याचे प्रयत्न केले विशालने आणि मात्र ही धाव अंगलट आली. पॅव्हिलियनच्या दिशेने धावतोय आता. 54 ला दुसरा धक्का. आतमध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होते. कमलेश पाटील कावा आता न्यू बॅटर मैदानामध्ये येईल. चांगला प्रयत्न अजितचा. चांगला थ्रो. अंडरआर्म थ्रो केला. मिडल स्टिकवर जाऊन धडकला. नाराज इथे दिसला विशाल, परंतु शेवटी इथे नक्कीच जरी धावला असता कमलेश तरी ऋतिक तरी देखील तो डगआउटच्या दिशेनेच गेला असता. न्यू बॅटर कमलेश मैदानामध्ये. अजितच्या या ओव्हरमध्ये नक्कीच सांघिक यश प्राप्त झालंय तुर्बे टीमला. CR पाटील फाउंडेशन या टीमचे संघमालक विनिशेट पाटील यांनी हा संघ या स्पर्धेमध्ये उतरवलाय. तुर्बे गावचं युवा नेतृत्व. परंतु अपेक्षेप्रमाणे पहिल्या मॅच मध्ये खेळ झालेला नाहीये. दुसऱ्या मॅच मध्ये चांगला खेळ झाला, परंतु गोलंदाजाने नक्की थोडीशी हाराकिरी केली आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 38 धावा खर्च केल्यात गोलंदाजी करत असताना तुर्बे टीमने. त्याच्यामध्ये निलेश भिल्लारेच्या ओव्हरमध्ये 19 आणि त्याच अगोदर भूषण गोळेच्या ओव्हरमध्ये 19 धावा आलेल्या आहेत. कमलेश पाटील स्ट्रायकिंग एंडला. ऑन साइडला बरोबर फक्त हलक्या हाताने दिशा दिली. पुश करा, खुश रहा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट कमलेश आणि ऋतिकच्या दरम्यान. ऑन साइडला 3 फिल्डर डीप मध्ये होते, त्यामुळे सॉफ्ट हँड मध्ये खेळला आणि नौका फलंदाज त्यामुळे रिक्स न घेता डबल पुढे नेता धावसंख्येला 56 धावा सध्या धावफलकावरती. जो प्लॅटफॉर्म सेट केला होता उमीने, त्यामुळे या मॅच मध्ये येणाऱ्या प्रत्येक फलंदाजावरती प्रेशर नाही तितकंच आणि त्यामुळे फार चांगली बॅटिंग होते. धावफलकाला स्टिकी ठेवतात. धाव्यात सध्या 56. 11 धावांची आवश्यकता. कमलेश परत एक वेळा ऑन ड्राईव्ह इथे करत असताना डीप मध्ये लॉंग ऑन वरून फिल्डर येतोय. थोडासा वेगाने धावण्याचा प्रयत्न. परत एक वेळा 2 धावा घेऊन जातील. नमित पाटील होता. महेंद्र मागेने 6 वेळा आय थिंक डबल धावा घेतल्यात. 1 वेळा ट्रिपल. हा रेकॉर्ड राहिलाय आतापर्यंतच्या 4 रात्रीच्या खेळामध्ये शेळके ब्रदर्स पोगाव कडून खेळत असताना. चेंज गेम वडवली बीचचे खेळाडू यासाठी ओळखले जातात. रनिंग बिटवीन द विकेट फार वेगवान आहे ते सर्वजण आणि आता त्याचा प्रत्यय येतोय. मागच्या 2 बॉलवरती 2 डबल रन्स फार वेगाने पूर्ण करतात. धावा झाल्यात 58. स्ट्रायकिंग एंडला परत एक वेळा कमलेश. हा ड्राईव्ह चांगला ड्राईव्ह आहे. बरोबर जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर येत आहे डीप मधून. एका हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न राहुलचा. परत एक वेळा तिसऱ्यांदा 2 धावा. 6 वेळेला डबल धावा धावण्याचा विक्रम महेंद्र मागेच्या नावावर आहे आणि इथे पहा राहुल बॉल पर्यंत खूप वेगाने गेला. शेवटच्या क्षणाला ऑलमोस्ट त्या फिंगर टीप मध्ये बॉलला अडवलं आणि धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. 2 बॅक टू बॅक 3 वेळेला डबल इथे घेण्यात आलेले आहेत फलंदाज कमलेश पाटील कडून. फार चांगला फटका होता. गॅप शोधली होती. कवसला ड्राईव्ह केलं होतं त्याने, पण जी फिल्डिंग झाली आउटफील्ड मध्ये थोडासा बॉल स्लो झाला, त्याचा फायदा झाला. धावा झाल्या 60. परत एक वेळा बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने कट केलाय. पॉइंटला फिल्डर आहे भूषण. तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसते. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 61. 67च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 6 धावांची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे 13 चेंडू आणि 6 धावा. विनिंग पर्सेंटेज पूर्णपणे सध्या तरी आपण चेन्सी गेम वडोली बीच्या बाजूने जास्त पाहतोय. अवघ्या 6 धावांची गरज आहे. या मॅचला स्लो केलेलं आहे. कबड्डीमध्ये आपण ज्या पद्धतीने बघतो शेवटच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये ज्या संघाचे जास्त पॉइंट्स असतात ते फक्त डुओ डायवरती खेळतात, स्लो करतात गेमला. तसा खेळ सध्या वडोली बीचा. परत एक वेळा हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय शॉर्ट कव्हर पॉइंटच्या मध्ये. तोपर्यंत 1 धाव. षटक इथे संपतोय. 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 62 धावा. मौलिक 11 चेंज द गेम वडवली आणि आता या मॅच मध्ये धावा करायच्या 12 बॉलमध्ये 5. आणि ग्रामीण क्रिकेट म्हटल्यानंतर आपण पाहतो मर्यादित षटकांचे सामने अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये होत असतात, परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये 7-7 षटकांचे सामने, त्याचबरोबर एवढं मोठं ग्राउंड
जिथे तुमचा खऱ्या अर्थाने कस लागतो. 70 मीटरची बाउंड्री आहे, त्याच्यामुळे तुमचा भरपूर मोठा कस या स्पर्धेच्या माध्यमातून लागेल. आणि ज्या पद्धतीने आतापर्यंत चेंज द गेम वडवली बीने हे जे क्रिकेट खेळलेत, एकेरी दुहेरी धावा केलेल्या आहेत, मला नक्कीच जुन्या आठवणी येतात की 25-25 षटकांचे सामने त्यावेळेला ग्रामीण क्रिकेटमध्ये असायचे. त्यावेळेला खऱ्या अर्थाने जो तुमचा कस लागायचा ना, तो कस या स्पर्धेमध्ये आता ग्रामीण क्रिकेटरचा लागताना पाहायला मिळाला. अन्यथा आपण पाहतो कधी कधी तर एखाद्या मोठ्या स्पर्धेची फायनल ही 5 बॉलची, 6 बॉलची, 10 बॉलची झाली आहे. बॉल हवेत आहे आणि हा सामना फिनिश करणारा षटकार, सामना इथे जिंकलाय मौलिक 11 चेंज द गेम वडवली बी या टीमने. अभिनंदन. फाईट देत आलं नाही तुर्बेला, त्याचं कारण पॉवर प्ले मध्ये जी बॅटिंग केली ओमी केनीने सुरुवातीला 27 धावसंख्येची रुबाबदार इनिंग त्याची राहिली. तो प्लॅटफॉर्म सेट त्याने करून दिला आणि त्यानंतर ऋतिक पाटीलने या मॅचला फिनिश केलेलं आहे. हा शेवटचा फटका लॉंग ऑन सीमारेषेचा बाहेर जाणारा षटकार आणि विजय मिळवतात. सो डू ऑर डाय मॅच मध्ये विजय मिळवलाय आणि यानंतर देखील खेळणार आहे मौलिक 11 चेंज द गेम वडवली बी आणि त्यांच्या विरुद्ध श्रीराम फाउंडेशन गोटेकर बी. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच ऋतिक पाटील, ज्याने खूपच चांगली बॅटिंग केली. 28 धावांची नाबाद खेळी करणारा ऋतिक पाटील ठरला या मॅचचा हिरो. गोलंदाजी करत असताना धावा त्याने खर्च केल्या 17 आणि विकेट घेतले 2. 17 धावा 2 विकेट. बॅटिंग करत असताना 28 धावा नाबाद. या मॅच मध्ये ऋतिक पाटील ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.